महाराजांनी युरोप पर्यंत हादरून ठेवलेलं आहे. बाई अफजल खान मारला, औरंगजेबाला कैद करणारा अफजल खान मारला 28 वर्षाच्या शिवानं. तर इम्पॉर्टन्स काय हिस्ट्रीचा? तुम्हाला तुमचा बाप माहिती असणं गरजेचं आहे. हा म्हणतोय की आपण भाऊ आहो, मला चांगली वागणूक मिळाली इकडे, मग तिकडे गेल्यावर तशी वागणूक मिळाली नाही, असं का बरं? मुली अशा का वागत आहे? स्त्रियांचा स्वभाव का बरं असा आहे? इंडियातलं जे डिव्हिजन आहे त्याबद्दल तुमचं काय मत? मुळात इंग्रज येऊ त्याच्यामुळे शकले, कारण तुम्ही ऑलरेडी डिवायडेड होते. त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही हिंदू आहे की मुसलमान आहे, तुम्ही जास्ती वेळा मस्जिदीत जाता की मंदिरात, मग तुकोबांच्या गाथा का फेकल्या गेल्या? याचा अर्थ ऑलरेडी समाजामध्ये जाती होत्या. अशी वेळ होती का ज्यावेळी हे जातीवाद वगैरे असं भारतामध्ये काही नव्हतं? आपल्याकडे राजकारणी लोकच मुळात जातीमध्ये हे करतात, तिकीटच जातीमध्ये वाटतात. हिंदूंनी तरी जाती सोडा. आज लोकशाहीमध्ये राजा कोण आहे? देऊच नका वोट, वोटिंगच नाही झाली, असेल सगळं. यांना जातीनुसार तिकीट भेटून राहिले. मोदींनाही शेवटी कुठेतरी जाऊन प्रतिपादन करावं लागलं की मी ओबीसी का बेटा हूं. न्यूट्रल हिस्ट्री आणि जी बायस हिस्ट्री ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? आंबेडकरांनी असं उदाहरण दिलं, याचा अर्थ की तो माणूस बायस नाही. एकदा नॅशनलिझम एक्सप्लेन करा सोप्या भाषेत. चुकलं कुठे? महाराष्ट्रात लिहू शकला नाही. किती लोकांना आंबेडकरांबद्दल दुसरी साईड नाही. इथं राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठा. तरी संस्कृती जडणघडण त्यामध्ये महाराष्ट्राचं काय योगदान आहे? नाथाळ्याच्या माथी हणुकाठी तरी देऊ गांडीची लंगोटी. एखाद्या व्यक्तीने जर शिवचरित्राचा अभ्यास केलेला आणि पूर्ण आपला आत्मसात केलेला, तो व्यक्ती हारू शकत नाही. तुम्ही हे जे सांगता त्यावेळी एकदम म्हणजे या सांगावरती काट आल्यासारखं होते. कारण असे काही सोर्सेस जर असतील जे मराठी तरुणांनी वाचले पाहिजे. बंद करो भाई, बंद करो. अभी अलविश भाई के आगे लोगों ने बात करना शुरू कर दिया. मित्रांनो, इतिहास म्हणलं की आपल्याला आठवतो शाळेतला एक बोरिंग विषय, पण हाच इतिहास आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करत असतो. देशाच्या जडणघडणीत इतिहासाचा खूप मोठा हात असतो. जर तुमचा इतिहास तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या पूर्वजांनी, तुमच्या आधीच्या पिढ्यांनी काय चुका केल्यात, काय चुका नाही केल्यात, काय चांगली कामं केलीत, हे सगळं तुम्हाला कळतं. आणि या अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकता. या पॉडकास्टमध्ये आपण बोललो आहोत आशिष भारतवंशी यांच्यासोबत, जे भारताच्या सोशल मीडिया स्पेसमधलं एक गाजलेलं नाव आहे. त्यांच्या 75 हार्ड या व्हिडिओ चॅलेंजने ते लोकांमध्ये लगेचच लोकप्रिय झाले. जर तुम्हाला पण आपला इतिहास, आपलं कल्चर जाणून घ्यायचं असेल तर ही पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. आपण या पॉडकास्टमध्ये खूप सारे महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केले, ज्यामध्ये भारताचा इतिहास असेल, आयडिओलॉजीज असतील, जगाचा इतिहास असेल, वेगळे वेगळे राज्य असतील, वेगळे वेगळे संत असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सगळ्यांबद्दल आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलंय. एन्जॉय द एपिसोड. तर आशिष भारतवंशी, वेलकम टू द प्रसाद शो. खूप खूप धन्यवाद. कसं वाटतंय पुणे? एकदम जोरदार. तुमच्या पुण्यात वाईब आहे बाई. म्हणजे काय फरक काय नागपूर पुण्यामध्ये? आम्हाला एक प्रामुख्याने, बरं मी सांगायचं झालं तर, जसं सोशल मीडियाचे अनालिटिक्स मी बघितले, माझे सगळ्यात जास्त फॉलोअर्स पुण्यातले आहेत. म्हणजे एक जवळजवळ 20-25% तो इंस्टाग्रामला अनालिटिक्स दिसतो ना, बरोबर. आणि यूट्यूबवरही सगळ्यात जास्त याच भागातले आहे. इथं कलेचा मान आहे, कलेचा आदर आहे. त्यामुळे कलाकाराला पैशापेक्षा जास्त टाळी महत्वाची असते. बरोबर. त्याला असं वाटतं की माझ्या कबरेवर सुद्धा येऊन कोणीतरी टाळी वाजवावी, म्हणजे माझ्या याच्यावर येऊन किंवा माझ्या अस्थींसमोर सुद्धा टाळी वाजवावी. तर तशा हिशोबाने इथे आल्यावर तो मान तुम्हाला मिळतो. बरोबर. कला क्षेत्रासाठी किंवा वाङ्मय क्षेत्रासाठी मला असं वाटतं पुणे म्हणजे मृत्यूसारखं आहे. प्रत्येक लेखकाला इथे शेवटी एकदा यावंच लागेल. तसं मला ते पुणे भासलं तुमचं. आणि ऑडियन्स वाईज असं म्हणलं जातं की जर पुण्याच्या ऑडियन्सने तुम्हाला दाद दिली तर तुम्ही काहीतरी महाराष्ट्रात जोरदार काहीतरी आहात. बरोबर बरोबर. तर ह्या पॉडकास्टमध्ये आपण मोस्टली हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री, महाराष्ट्राची हिस्ट्री, हे सगळे पॉईंट्स कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करताना आहे ना, बरेच लोक शाळा झाल्याच्या नंतर म्हणजे 10वी 12वी नंतर हिस्ट्री विषय सोडून देतात. आणि त्यावेळी सुद्धा की शिक्षक चांगले नसल्याने किंवा काय बोर होत जातं हिस्ट्री हा विषय. तर इम्पॉर्टन्स काय हिस्ट्रीचा? आणि म्हणजे मला तर असं वाटतं की सगळ्यांनीच हिस्ट्री म्हणजे शिकली पाहिजे आणि सगळ्यांनाच माहीत पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज. तर तुम्हाला काय वाटतं की काय इम्पॉर्टन्स आहे हिस्ट्रीचा आपल्या देशामध्ये? इतिहासाचा काय इम्पॉर्टन्स आहे ना, एकतर प्रत्येक टप्प्यानुसार तुम्हाला बघावं लागेल. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये इतिहासाचं काय महत्त्व आहे तुम्ही एक लक्षात घ्या. आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा भारताच्या इतिहासामध्ये प्रामुख्याने समाजकारणामध्ये एक गोष्ट येतं, ती म्हणजे जात, मग धर्म. इतिहास काय आहे थोड्या भाषेत सांगायचं तर मला असं वाटतं, जर फिलॉसॉफी ही प्रत्येक विषयाची आई आहे, इतिहास हा प्रत्येक विषयाचा बाप आहे. बरोबर. तुम्हाला तुमचा बाप माहिती असणं गरजेचं आहे. लोक जेव्हा असं म्हणतात की बाबा मला तर म्हणजे माझी काही फिलॉसॉफीच नाही, म्हणजे तीच तुझी फिलॉसॉफी. पण समाजात राहताना असं खूपदा होतं, तुझा बाप कोण आहे, बाप विचारला जातात. म्हणजे पितृसत्ताक समाजाची गोष्ट करत नाही आम्ही, म्हणजे पण तरी एकदा सांगायचं तरी
बाप माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्हाला तुमचं खानदान ते माहिती पडतं. तशाच हिशोबाने जर बघायचं झालं तर इतिहासात एक एक टप्प्यावर जसं गेले पर्सनल लाईफ तुमची झाली. एक मुलगा खूपदा कमेंटही येतात, हिस्ट्री काय शिकवताय, सायन्स शिकवा. बरं, तू सायन्स शिकला बाळा, तू सगळं शिकून गेला, तू 12वी पास झाला, तू मोठा डॉक्टर झाला किंवा मोठा इंजिनियर झाला, पण तुला इतिहासाचा सुद्धा माहिती नाही, तुला समाजकारण माहिती नाही. तू अमेरिकेत शिकला, डायरेक्ट इकडे आला, तुला माहीतच नाही समाज कसा सुरू आहे. आणि मग तू कुठल्याही जातीचा असू दे, तू ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, वैश्य असू दे, शूद्र असू दे, किंवा तू इतर कुठल्याही याच्यातला असू दे, जातीवादही होतो, उलटा रिव्हर्स कास्टिझमही होतो. म्हणजे ब्राह्मणांकडनं शूद्रांकडे, दलितांकडे, दलित शूद्रांकडे तिकडे ते बघितलं गेलं. समाजामध्ये तो एक प्रत्यक्ष हे आहे. असं माझ्याबरोबर का होत आहे? किंवा मी जर एखाद्या जागेवर गेलो, माझ्याबरोबर इनडायरेक्टली अशी वागणूक केल्या जाऊ शकते. बरोबर. मला ते कळणार नाही. किंवा मी अमुक याचा आहे, मग हा म्हणतोय की आपण भाऊ आहो, मला चांगली वागणूक मिळाली इकडे, मग तिकडे गेल्यावर तशी वागणूक मिळाली नाही, असं का बरं? मग याचे उत्तर शोधायला तुम्हाला तिकडे इतिहासात जावं लागतं. हे खूप महत्वाचं आहे. याच्यावर तुम्ही एकदम विचार करत नाही. बरं, मग मी ज्या घरात आहे, माझ्या घरच्यांनी माझ्या डोक्यात जे भरलेलं आहे, कारण भारतातले 90% लोक हे कितीही समोर गेले तरी त्यांचे रुडिमेंटरी थॉट्स हे थोडेसे तसेच असतात. जुने विचारसरणी प्रत्येकाच्या घरात राहीलच. तर ते चुकीचे आहे की बरोबर आहे? मग ती विचारसरणी घेऊन मी समाजात कुठपर्यंत जाऊ शकतो? बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा वोट गाजवता, तो इतिहासकारांनी सांगावा किंवा त्याचा अभ्यास तुम्ही स्वतः करावा, तो राजकारण्यांनी सांगू नये. राजकारण्याचं काम इतिहास सांगणं नाही आहे. इतिहास तो माध्यम बनवतोय. बरोबर. कारण तुम्हाला इतिहास माहिती नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला इतिहास माहिती राहणार नाही, तोपर्यंत राजकारणी इकॉनॉमी, डेव्हलपमेंट या मुद्द्यांवर तो मांडणार नाही किंवा इलेक्शन लढवणार नाही. त्याच्यामुळे इतिहास प्रत्येकाला माहिती पाहिजे. स्त्री स्वभाव, मानसशास्त्र किंवा मग अँथ्रोपॉलॉजी किंवा हे यांचं जडणघडण कसं झालं, किंवा फिमेल सायकोलॉजी अशी काय आहे, तर सायकोलॉजी एका दिवसात तयार होत नाही ना. बरोबर. आज जसं तुम्ही समाजात वावरता, आपण समाजात वावरत असताना तुम्हाला सायकोलॉजी ऑफ वुमन कळत आहे का? किंवा हा थोडासा हार्श स्टेटमेंट राहील, पण हे तुम्ही लक्षात घ्या. आज तुम्हाला इंस्टाग्रामवरही दिसेल की ती एका प्रकारे शरीर दर्शन फार प्रमाणात वाढलं आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्या स्त्रीच्या एखाद्या अवयवावरती काही बोला, तिला ते आवडणार नाही. बरोबर. पण ती दर्शन घडवतंय तुम्हाला. वल्गॅरिटी मी त्याला वल्गॅरिटी म्हणण्यापेक्षा मी त्याला समजेल तर त्याचं काय, मी वल्गॅरिटीवर येतो. मी याला वल्गॅरिटी म्हणून असं एकदम प्रदर्शन करणार नाही त्याचं, पण तुम्हाला सांगतो त्याचं कारण काय. बघा, याचा अर्थ काय आहे? तिला आवडत आहे की माझ्याबद्दल कोणीतरी माझ्या सुंदरतेबद्दल बोलत आहे किंवा चर्चा होत आहे. शी वॉन्ट्स टू बी सीन, बट शी डोंट वॉन्ट टू बी टच्ड. तिला हात लावू नये. बरोबर. किंवा ते कॉन्शियसली तिला कळू नये. हा मूळ स्त्री धर्मच आहे की बाबा स्त्री फुलासारखी आहे, तर फुल जर असं उमललं आहे, त्याला वाटेल ना की कोणीतरी माझ्या याच्याबद्दल हे करावं, अप्रिशिएट. आता गंमत काय आहे, एक समाजामध्ये मुलांना घेऊन जी धारणा आहे की मुलं छपरीसारखे वागतात किंवा बघतात किंवा हे जे काही आहे, याचा तुम्ही जर अभ्यास करत गेले तर तुम्हाला असं वाटेल की मुली अशा का वागत आहे. आपण जे बोलतो की आज असं मुली अशा का वागत आहे, मुली खूप अखंड काळापासून असेच आहेत. फक्त तुम्हाला आज इतक्या प्रमाणात मुली बाहेर दिसत आहे म्हणून ते चित्र तुम्हाला दिसून राहिलेलं आहे. तुमच्या बाबांच्या पिढीमध्ये इतक्या मुली समाजामध्ये काम करत नव्हत्या. मग त्याच्यामुळे माझ्या आई बाबांना मुलींबरोबर कसं वावरायचं हे माहिती नव्हतं, पण मला माहिती असायला पाहिजे. बरोबर. आपण शेवटी मनुष्य योनीतलेच लोक आहोत. तुम्हाला असं वाटत असेल की जातीवाद भारतात आहे, नाही, अमेरिकेमध्ये हा वेगळ्या प्रकारचा आहे. त्याच हिशोबाने त्यांच्या स्त्रियांचा स्वभाव आपल्या स्त्रियांचा स्वभाव हा ऑलमोस्ट सिमिलर आहे. तुम्ही म्हणाल की नाही ते जास्त नग नाहीत, अरे बाबा थांबा थोडं, असं नाही आहे. त्यांना तितका आउटस्कोप मिळाला, त्यांची फ्रीडम मुवमेंट एवढी मोठी चालली, म्हणजे खूप लवकर आधी झाली आणि त्यांना स्वतंत्र लवकर मिळालं, ते थोडंसं जास्त समोर आहेत, आपण मागे आहोत, आपण हळू चाललोय तसं. किंवा इतिहास हा जगामध्ये ऑलमोस्ट सिमिलर आहे. कल्चर हा युजली सिमिलरली डेव्हलप होतो. बरोबर. भारत हा जास्त प्राचीन असल्यामुळे आणि काही गोष्टी आपल्याकडे जास्त असल्यामुळे आपण त्याला सोबत निगडीत घेऊन चालतो. त्याच्यामुळे इतिहास हा मानसशास्त्र, समाज कसा चालतोय, बरोबर, किंवा स्त्रियांचा स्वभाव का बरं असा आहे,
किंवा आज ते बायस्ड वागत आहे तर ते का असं करत आहे, किंवा माणसं बायस्ड वागत आहे तर त्यांच्यामध्ये काय पितृसत्तेचा इतिहास आहे, किंवा माझ्याबरोबर असं का झालं, हे माहिती करून घेण्यासाठी इतिहास माहिती करून खूप गरजेचं आहे. मी राष्ट्रकारण, राजकारण, राजधर्म त्याच्याबद्दल तर जाणारच नाही. बरोबर. स्वतःसाठी तर जाणून घ्या. तुम्हालाच उद्या एखाद्या पोरीवर प्रेम झालं, तिने तुम्हाला नाही म्हटलं आणि तुम्हाला असं वाटतं मी दिसायला चांगलं आहे, मी आशिष भारद्वाजी आहे, म्हणजे फॉलोअर आहे यार, भाई मग तो आगला का देता. पण मग तुम्हाला कळेल अरे जात वेगळी होती का, इनडायरेक्टली तुम्हाला सांगितलं नाहीये, पण तुम्हाला ते कन्सिडर करावं लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की तो इतिहास कसा गेलेला आहे, भारतात कसं काय चालतं सगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी तुम्हाला इतिहास जाणून घेणं गरजेचं. पर्सनल गोष्टींसाठी तरी निदान माहिती असणं पाहिजे. तो राजकारण वगैरे नंतरचा प्रश्न. म्हणजे की आपले जे डेली लाईफ आहे त्यामध्ये ह्या गोष्टी अफेक्ट करतात. पण आता जसं तुम्ही बोलले की हे जे डिव्हिजन्स आहेत म्हणजे की क्लासिझम झालं किंवा कास्टिझम झालं, हे जगातल्या प्रत्येक पार्टमध्ये, युरोपमध्ये पण होतं, US मध्ये पण आहे, ब्लॅक व्हाईट रेसिझम आहे, सगळ्या टाईपचे डिव्हिजन आहेत. पण इंडियातलं जे डिव्हिजन आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे की जसं हे कास्टिझम झालं, मोस्ट ऑफ द टाइम्स असं बोललं जातं की हे एवढं एक्स्ट्रीम पॉईंटला नव्हतं इंडियामध्ये, कास्टिझम होतं पण एवढं एक्स्ट्रीम नव्हतं. पण जसं ब्रिटिश आले त्यांनी अजून डिव्हिजन जास्त केलं आणि त्यानंतर आपले लोक अजून तेच फॉलो करतात त्याच माइंडसेटमध्ये. तर ह्याबद्दल काय वाटतं? कसं आहे, एकतर सगळ्यात आधी अभ्यास स्वतः करा, सगळ्यांना असं मला वाटतं. तुम्ही गोष्ट पसरवली की इंग्रजांनी ते जास्त वाढवलं. मुळात इंग्रज येऊ त्याच्यामुळे शकले कारण तुम्ही ऑलरेडी डिवायडेड होते. ओके, तुम्ही डिवायडेड नसते ते कशाला आले असते. मग मी जर का एका बाजूनी असं सुद्धा बोललो की बा मुघलांनी जे काही त्यांचं जडणघडण केलं ते त्यांना त्यांचा धर्मप्रसार वगैरे करायसाठी नव्हता, राजकारण होतं ते, फक्त पॉलिटिकल वेमध्ये वाढवलं, त्याच्यातही तुम्हाला त्रास होईल की असं कसं म्हणताय, त्यांनी मंदिरं पाडली, हे केलं ते केलंच ना, कारण तुम्ही डिवाइड होते. याच्यावरनं तुम्हाला हे समजावं लागेल की तुमच्यामध्ये डिवाइड झालेली पॉलिसी ऑलरेडी एक्झिस्ट करत होती. इंग्रजांनी काही नाही केलं, फक्त सेन्सस बनवलाय, सेन्सस निर्मिती केली आहे. बरोबर. आणि त्या सेन्सस निर्मितीमध्ये असं झालं की प्रत्येक जातीचे लोक त्या इंग्रजांकडे जाऊन हे सांगायचे की आमच्या जातीला सेन्ससमध्ये वरचा मान द्या, की आमची हे असली. कारण कसं व्हायचं, फक्त सेन्सस नाही व्हायचं, सेन्ससनुसार इंग्रजी लोक काय करायचे, इंग्रजांनी आता जवळजवळ वासुदेव बळवंत फडके हे झाले किंवा रानडे झाले, इंग्रजांनी तेव्हा पत्रक काढले होते की ब्राह्मणांना घेऊच नका म्हणे, कारण बुद्धिवाद्यांची फळी त्यांच्याकडे खूप जोरदार होती. आता समाजामध्ये तसा सवर्णांकडनं खालच्या याच्यांकडनं तो अत्याचार झाला असेल, मान्य आहे मला, सगळेच तसे होते का, नाही. बरोबर. त्याच्यात काही डेंजरस असतील ना, तर इंग्रजांनी डायरेक्ट सांगितलं म्हणे यांना घेऊ नका, हे आले की उद्रेक करतात. कारण वासुदेव बळवंत फडकेंनी जो उद्रेक केला एकदम जोरदार, बिलकुल, म्हणजे महाराजांचं बिराजांचं नाव घेतलं की बाबा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, आणि मग ते लूट वगैरे त्यांनी जे काही केली. तर तुम्हाला याच्यावरनं हे कळेल की जातीवाद हा काळांतराने, मग जेव्हा सेन्सस लिहिला जायचा, तो सेन्सस लिहित असताना प्रत्येक जातीबद्दल माहिती सुद्धा लिहायची. तर प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे जायचा किंवा माझी जात वरली नमूद कर, नॉर्मल सायकोलॉजी. तुम्हाला जात सोडा, तुम्हाला एक गंमत सांगतो. बिस्मिल्ला खान सनई वादक, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही हिंदू आहे की मुसलमान आहे, ते कन्वर्टेड मुसलमान होते. ओके. त्यांची बहुतेक दुसरी तिसरी पिढी असावी. दुसऱ्या तिसऱ्या का चौथ्या पिढीपर्यंत, म्हणजे मुस्लिम लीग 1930-35 पर्यंत सक्रिय होत नाही, त्याच्यानंतर काही काळापर्यंत ते म्हणाले यार मला माहीतच नाही मी कोण आहे. म्हणजे म्हणे तुम्ही जास्ती वेळा मस्जिदीत जाता की मंदिरात जातो, म्हणजे मी सकाळी 2 वेळा मंदिरात जातो, म्हणजे संध्याकाळी 3 वेळा मस्जिदीत जातो, म्हणजे हे लिहून ठेवलंय त्यांनी. म्हणजे सांगायचं तात्पर्य असा की जातीवाद एक्झिस्टही करत होता, नव्हताही करत, कारण जातीवाद नसतं तर मग आंबेडकरांनी एवढं लिहिलं नसतं. बरोबर. सावरकरांनी जात्युच्छेदक निबंध लिहिला नसता की आपण कशी विभाजल्या गेलो आहेत. बरं, त्यातल्या त्यात हे सगळे जे आहेत, म्हणजे मराठ्यांबद्दल असं एक प्रतिपादन सुद्धा आहे की बाबा जर यदा कदाचित तुमच्या जाती नसत्या आणि तुमच्यावरती सिंधू बंदी लागली नसती, म्हणजे सिंधू नदी ओलांडून जायची नाही किंवा सागरापलीकडे जायचं नाही, तर आज मराठ्यांची ताकद इतकी होती हे इंग्लंडला जाऊन पोचू शकले असते. बरोबर. आणि फक्त जात आडवी येत आहे म्हणून मग पानिपतचं युद्ध हारल्यावरती मराठ्यांनी सांगितलं की आम्ही
तिथं जाऊन अरबमध्ये, आता अरबच्या त्या भागामध्ये आम्ही आक्रमण करणार, मग जात गेली म्हणजे आम्ही मुसलमान झालो तरी चालेल. त्यांनी जात शब्द नाही वापरला, काय म्हटलं मुसलमान झालो तरी चालेल. त्याचं कारण सांगतो. आता महाराजांच्या काळामध्ये नेतोजी पालकरांना मराठ्यांमध्ये परत घेतलेलं आहे. पण नेतोजी पालकरला घेणं शक्य का झालं? कारण ऑलरेडी नेतोजी पालकरांची जात माहिती होती. म्हणून आपल्याकडे घर वापसी हा प्रकारच नव्हता की एखादा व्यक्ती जर 3-4 पिढ्यांमध्ये मुसलमान झालेला आहे, त्याची जात जर हरवली आहे, तो परत कशात येईल? तो प्रकार राहायचा ना. म्हणून आपण म्हणतो की सिर्फ हिंदू हो की पैदा हो सकते. परत कशात येईल? कोणत्या जातीचा माणूस त्याला घेईल? कारण जाती जातीमध्ये लग्न आहे. बरोबर. म्हणी तशा बनल्या की तेल्याने कुंभ्याचं तोंड पाहू नये. डिव्हिजन तेवढी जास्त ऑलरेडी आहे ना. तुझी ती एक म्हण आहे की बा कहा राजा भोज कहा गंगू तेली. तर गंगू तेली हा ऍक्च्युली तेवढा इकॉनॉमिकली सक्रिय होता, पण फक्त आणि फक्त तो तेली समाजाचा असल्यामुळे त्याला असं केलं की कहा राजा भोज कहा गंगू तेली. आणि तुम्ही म्हणता जातीवाद नव्हता, मग तुकोबांच्या गाथा का फेकल्या गेल्या? बरोबर. कळत आहे ना, हे ऑलरेडी एक्झिस्ट करत होतं. इंग्रजांनी येऊन त्याला वाढवण्यापेक्षा तुम्ही इंग्रजांकडे जाऊन ते वाढवा असं नाव दिलं. फुलेंनी बहुजनवादी समाजाची रचना, म्हणजे बहुजनवाद हा शब्द वापरलाय. याचा अर्थ ऑलरेडी समाजामध्ये जाती होत्या. लोक म्हणतात की 1891 नंतरच्या 1891 नंतरच्या सेन्ससमध्ये त्या जाती आल्या नाही, असं नाही. जाती ऑलरेडी होत्या. बरे झाले देवा खुंदी म्हणून जन्मलो, तुकाराम महाराजांनी म्हटलंय. म्हणजे कॅल्क्युलेशन नंतर चालू केलं सेन्सस मध्ये, असं म्हणू शकता तुम्ही. त्याआधी होत्याच. हा जो जातीवादाचा विषय ना भारतामध्ये म्हणजे खूप जुन्या काळापासून चालत आलाय. मग मला असा प्रश्न विचारायचा होता की अशी कोणती वेळ असेलच ना म्हणजे भारतात की ज्यावेळी जातीवाद नव्हता किंवा हे असं क्लास डिव्हिजन कास्ट डिव्हिजन नव्हतं. आणि हा तर झाला तो मुद्दा. पण ह्या पुढे म्हणजे आता एक आपण म्हणतो की एक भारत बनवायचा आपल्याला एक ग्रेट लेवलला, जसं डेव्हलप्ड कंट्रीज झाले त्या लेवलला, त्यापेक्षाही पुढे, तर आपण हा मुद्दा कसा मागे सारू शकतो किंवा जातीवादाला कसं टॅकल करू शकतो? याच्यासाठी आहे ना सावरकरांनी एक फार सुंदर त्याची व्याख्या दिली आहे जात्युच्छेदकमध्ये, किंवा जातीवाद संपवायचा कसा. त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी जो हिंदू म्हणून व्याख्या जी दिलेली आहे, म्हणजे ती हिंदू काही वेगळं नाही आहे, ते एका प्रकारे भारतवंशीचीच ती डेफिनेशन आहे. म्हणजे मी जसं भारतवंशी लावतो, किंवा भारतवंशी इन द सेन्स की बा जो इथे जन्मला, जो याला आपला मातापिता समजतो या भूमीला, तो हिंदू. ओके. त्याला आजच्या भाषेमध्ये आपण थोडं कन्वर्ट केलं, तो भारतीय. ते भारतीय तो समजा, तुम्ही पूर्णतः भारतीय तो समजा. मुळात कसं आहे, जाती या फक्त हिंदुइझममध्ये नाही आहे. काही गोष्टी कन्वर्ट केल्या गेल्या, म्हणजे सिखांमध्ये गेले, मुसलमानांमध्ये, ख्रिश्चनांमध्ये गेले, त्यांच्यात सुद्धा जाती गेल्या. तर तुम्ही जर असं म्हणत असाल की असा कुठला काळखंड आहे का जिथे सगळे लोक एकत्र आले होते, शिवकाळ हा दिसून येतो. महाराणा प्रतापांना भिल्लांनी मदत केली, तर काही त्यांचं तेवढं वर्चस्व असेल ना, एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर आला की तो समाजाला तसा तोडू शकतो. बरोबर. आपल्याकडे राजकारणी लोकच मुळात जातीमध्ये हे करतात, तिकीटच जातीमध्ये वाटतात. तुम्हाला ते स्वतः समजून घ्यावं लागेल की तुम्हाला, मी म्हणतोय की बा निदान तुम्ही आपल्या धर्मात राहत असताना मुळात जाती प्रथा कोणत्या धर्मातली? हिंदू धर्मातली. सगळ्यात मोठा तबका कोणाचा? हिंदूंचा. 100 करोड हिंदूंचा तबका आहे. हिंदूंनी तरी जाती सोडा, निदान सुरुवात करा. बरोबर. मला बोलते ना, आम्ही सुरुवात केली, आम्ही सोडलं, दुसऱ्यांना तरी म्हणता येईल कोणाला सांगायचं राहिलं तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सायंटिफिकली विचार करा, एक सामाजिक सोशल सायन्सच्या हिशोबाने विचार करा. वर्णव्यवस्थेचं आज काय काम आहे? बरोबर. मी शिक्षक आहे, मला येऊन म्हणून ब्राह्मण आहे, मी काय करू? मग काय करू? काय मी त्याचं करू काय? मग तू शिखा का ठेवली? अरे बाबा, ती माझ्या 3 अग्निकर्मापैकी एक कर्म आहे, ते प्रत्येकाला अधिकार आहे, त्याचे काही फायदे आहे म्हणून मी ठेवली. याचा अर्थ थोडी मी ब्राह्मण आहे. बरोबर. तू मिलिटरीत गेला, तू क्षत्रिय, काय अर्थ आहे? मिलिटरी मॅन आहे, ठीक आहे, विषय संपला ना. त्या वर्णव्यवस्थेला आज काही किंमत आहे का किंवा काही अर्थ आहे का? जर तुम्ही परिवर्तन स्वतःचं करू शकले नाही, तुम्ही संपुष्टात येऊन जाल. बरोबर. तुम्ही त्या जन्म घेतलेल्या, बरं, आणि मग तुम्ही पुढे म्हणता की इंग्रजांनी जाती आणल्या, मग संपवा ना. त्याच्या आधी आणल्या असेल, संपवा ना. आणि इंग्रज जाऊन आता भरपूर वर्ष झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही एक गंमत बघा, हरियाणातले लोक तुम्ही बघा, हरियाणातले लोक किती ताकदवर आहेत. ते ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात जास्त मेडल घेऊन येत आहे. आज महाराष्ट्रातल्या लोकांची काही वैशिष्ट्य असतील, दक्षिणातल्या लोकांची असतील,
आंतरजातीय विवाह जर सुरू झाले, आपल्याकडे डायव्हर्सिटी एवढी आहे की तुम्ही किती जबरदस्त शरीराची रचना करू शकता. कारण क्रॉसब्रीड झालेला व्यक्ती म्हणजे कुत्रा किंवा हे किती ताकदवर असतात ते जनावर. तुमच्याकडे डायव्हर्सिटी एवढी आहे इनसाइड इंडिया की तुम्ही किती पिळदार शरीराचे आणि किती चांगल्या बुद्धिमत्तेचे लोक तयार करू शकता. कॉम्बिनेशन मग किती सुंदर राहू शकतं तुमचं. म्हणून ते सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही जो पहिला प्रश्न केला की इतिहास माहिती असणं का गरजेचं आहे, एखाद्या डॉक्टरला जर हे माहिती राहील तर तो या चांगल्या गोष्टी दोघांना कंबाईन करून समाज आणि सायन्स बरोबर त्याला सांगू शकतो. हे झालं जातीवाद किंवा त्या विषयाबद्दल. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की समाजाने, आपल्या आताच्या जे समाजाने जातीला पूर्णपणे सोडलंच पाहिजे, नष्ट करून टाका. ओके. म्हणजे की एक प्रत्येक जे बोलतो की आधी चलत आलंय म्हणून करणं. आता जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या ह्याचं शेंडीचं किंवा जटांचं जे काही तुम्ही हे दिलं, जसं तुम्ही सांगितलं तुमच्या शिखांचं काही कारण आहे, तर काही कारण असेल तर ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे काही प्रथा वगैरे चालत आले त्याचं कारण आहे काहीतरी, एक सायंटिफिक किंवा काहीतरी रिझन आहे जे तुम्ही सपोज तुमचा विश्वास असू शकतो त्या गोष्टीवरती. पण उगाच काहीतरी म्हणजे की आमची जात अशी आहे किंवा आमचं असं आहे आधीपासून चालत आले, ज्याला काही कारण नाही तरी सुद्धा तेच करायचं, हे बरोबर नाही असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर. पण मोस्टली काय होतं इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये किंवा पूर्ण जगात सुद्धा हे जे डिव्हिजन आहे ना, हे जे पॉलिटिक्स किंवा जे ऑथॉरिटीवाले लोक आहेत हे डिवाइड करायला बघतात. म्हणजे की लोक नॉर्मलच लाईफ जगतात, पण हे जे वरतून रूल करतात ते लोक त्याला डिवाइड करायला बघतात. तर अशी काही उदाहरणं आहेत जी इंडियामध्ये ज्यांनी हे जास्त एक्स्ट्रीम लेवलला नेऊन ठेवलं. आणि मग त्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये आपण आयडिओलॉजी पण डिस्कस करूयात. बघा सांगतो तुम्हाला, इतिहासामध्ये कोणी नेऊन ठेवलं किंवा आजच्या प्रमाणात कोण आहे, जशी प्रजा तसा राजा. तुम्ही राजकारणी लोकांना निवडून देता, तो व्यक्तीही तोच तुमच्या भागातनं तिकीट त्याला देईल की ज्याला माहिती आहे वोट त्याला पडणार आहे. तुम्ही स्वतः जाती बघून तिकीट देता तर तो तिकडे जाऊन जातीवाद का करणार नाही. बरोबर. खाली तुमची जर गाडी उभी असेल, तुम्ही त्याला चाबी लावाल ना, म्हणजे चाबी लावूनच ठेवाल का रात्रभर? अगदीच नाही. लॉक सिस्टम आहे त्याला. त्याचं कारण म्हणजे काय, तुम्ही चोरांवरती विश्वास करू शकत नाही. तुम्ही जर त्याला मोकळीक दिली तो सुद्धा मोकळ्यापणाने घेऊन जाईल. राजकारण्यांवरती तुम्ही किती मोकळीक दिली आहे. कधी कधी राजाचा सुद्धा तेवढा इम्पॅक्ट पडतो. महाराजांच्या वेळेस तसं दिसलंय, शिवाजी महाराजांच्या वेळेस. म्हणजे मला असं म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराज हे बदल करण्यामध्ये इतक्या वर्षाची ती तुमची गुलामगिरी, म्हणजे तुगलक, खिलजी, मुघल सगळ्यांची, त्याच्यामध्ये त्या माणसांनी पूर्ण समाजकारण राजकारण संपूर्ण 360 डिग्रीमध्ये 60% पलटवलाय. म्हणजे कमी कालावधीत त्या माणसाची विचारसरणी, म्हणजे तो तसा महापुरुष घडलाय त्या काळात 1630-1680च्या काळखंडात, याच्याने पूर्ण भारताला विचार करायला प्रवृत्त केलं. म्हणजे छत्रसाल येऊन राहिलाय, तिथनं लच्छित बडफुकन महाराजांची प्रेरणा घेतोय, मोठे मोठे लोक अचाट झाले आहेत, इंग्रज त्यांच्याबद्दल लिहून ठेवत आहे. सांगायचं तात्पर्य असं की त्या काळामध्ये त्यांनी ते केलं. बरं, ती लोकही तशी त्यांना मिळाली, सगळ्या जातीपातीचे लोक त्यांच्यासोबत आले. तशाच पद्धतीने आज लोकशाहीमध्ये राजा कोण आहे? कोण आहे राजा? म्हणजे प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट. लोकशाहीमध्ये लोकराजा आहे, हेच तर तुम्हाला कळत नाही ना. लोकशाहीमध्ये लोकराजा आहेत. बरोबर. तुम्ही त्याला डोक्यावर नाचू देत आहे. अरे तो सेवक आहे. तो प्रधानमंत्री जरी असला तरी तो प्रधान सेवक आहे. तो मुख्यमंत्री जरी असला तरी तो सेवक आहे. बरोबर. तुम्हाला असं वाटत आहे की त्याचं प्रोफेशन महत्वाचं आहे. कोविडमध्ये कोण महत्वाचे होते? डॉक्टर महत्वाचे होते. युद्ध झालं तर कोण महत्वाचं राहील? सैनिक महत्वाचं राहील. राष्ट्र चालवायलाही महत्वाचे आहे. पण हे सगळे आपण एक दुसऱ्याला पूरक आहोत हे तुम्हाला कधी कळेल? देऊच नका वोट. वोटिंगच नाही झाली. बरोबर. फसेल सगळं. तुम्ही त्याला डोक्यावर नाचू देता आणि तुम्ही जसं नाचू देता त्याला सांगता की बाबा हे असं नाही, असं नाच, म्हणजे आम्ही वोटिंग त्याला देऊ जो आमच्या जातीचा राहील. मग तो जातच प्रमोट करणार आहे ना. बरोबर. तुम्ही बोलताय की म्हणजे लोकांनी त्यांना पॉवर दिलेली आहे त्या लेवलवर. ओके. तुम्ही अशीही चित्र पाहिले असेल समाजामध्ये की काही नेते असे असतात की जे अपक्ष लढतात आणि त्या एरियातले लोक त्यांना आपल्या बरोबर घेऊन जातात आणि घेऊन गेल्यावरती त्यांचा फॉर्म वगैरे भरून देतात, पैसे देतात, निवडून असे झालेत. ही आयडिओलॉजिकल वॉरफेअर काही प्रमाणामध्ये बीजेपीला कळली आहे. ओके.
त्यांनी जातीच्या म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती, म्हणजे जातीच्या नावावर त्यांनी तिकडे वाटल्याच आहेत असं नाहीये, पण राष्ट्रीय पातळीवरती जेव्हा त्यांना एकीकरण करायचं होतं त्यांनी मोदींची छवी राष्ट्रीय पातळीवरती तेली म्हणून ओबीसी म्हणून नाही केली. बरोबर. त्यांनी हिंदुत्ववादी म्हणून ती इमेज केलेली आहे. तो एक मोठा टप्पा त्यांनी पकडलाय. किंवा त्याच्याही पुढे भारत का बेटा हे अशी त्यांची ती इमेज बनवलेली आहे एका पद्धतीने. बरोबर. तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल. पण खाली येता येता जे छोटे मोठे नेते आहेत म्हणजे जे MLA MP आहे यांना जातीनुसार तिकीट भेटून राहिले, पण वोट ते त्याला बघून देत नाही, त्याला बघून देत आहे. तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की आयडिओलॉजिकली कुठेतरी ब्रेकेज होऊन राहिलेला आहे. बरोबर. होतोय, पण तो अजून झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं की टॉप लेवलला ओके, खाली बॉटम पर्यंत ग्रासरूट लेवलला प्रॉब्लेम होत नाही. मी म्हणतोय लोकांचं ओके नाहीये, नेत्यांचं ओके आहे, त्यांना कळलंय. एक लक्षात घ्या, टॉप मध्ये बरोबर आहे, खाली ग्रासरूट, अरे ग्रासरूटवर बरोबर राहील तेव्हा टॉप मध्ये बरोबर राहील, ते सगळं एकत्र राहतं. असं काही हे वेगळं ते वेगळं असं राहत नाही. त्यांची छवी तशी बनवल्या गेली आहे. मोदींनाही शेवटी कुठेतरी जाऊन प्रतिपादन करावं लागलं की मी ओबीसी का बेटा हूं, मी ही स्वतः स्पेसिफिकली जात सांगितली आहे. काय गरज आहे तुमची जात समजून घ्यायची आम्हाला, तुम्ही कामं करताय, आम्ही देऊ वोट चांगले असाल तर. सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला दोन गोष्टी या समजायला पाहिजे की लोक जर तसे वागणार नाही तर ते राजकारणी तुमच्या डोक्यावर थैयात आहे ना. बरोबर. राजसत्तेचा काळ वेगळा होता, तेव्हा सुद्धा प्रजेनी मदत केली राजांना, पण राजाही तसा होता. बरोबर. पण मग पुढच्या काळामध्ये पेशवे काळामध्ये जेव्हा समोर 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 तुम्ही सरकले आहात तेव्हा पेशव्यांनी, बाजीराव पेशवा एकदम जोरदार, तो अतिशय पुरोगामी होता पहिला. बरोबर. होळकरांच्या घरांना त्यांनी मान दिलाय, त्यांनी सगळ्यांना मान दिलाय. तो डायरेक्ट बोलायचा म्हणजे की बाबा मी क्षत्रिय धर्म हे करतोय, म्हणजे तलवार चालवतोय, पण तो असा जातीवादी नव्हता. पण नंतरच्या काळांमध्ये जे झालं पेशव्यांमध्ये त्याच्यामुळे व्यवस्था कोलमडली. बरोबर. प्रजाही तशी असावी, राजाही तसा असावा, पेशवी तशी असावे. पण मग तुम्हाला हे समजावं लागेल, जशी तुमची प्रजा तशी तुमचा राजा, हे आपण एक दुसऱ्याला पूरक आहोत. आज लोकशाहीमध्ये कोण समोर आहे तुम्हाला कळावं लागेल. ओके. म्हणजे की तुमचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये लोकांचाच अंतिम निर्णय राहील आणि त्यांचीच पॉवर राहील, पण त्यासाठी त्यांचं माइंड पण तसं बनलं पाहिजे ना, की म्हणजे आयडिओलॉजिकली जरी विचार केला की लोकांना कळलं पाहिजे ना की त्यांच्या भल्याचं काय. जर वरचे जाती धर्म करत राहिले खाली पण तेच होणार आहे आणि डेव्हलपमेंट जे काय आहे ते बाजूलाच राहून जाईल. बरोबर. तर आयडिओलॉजीचा जो मुद्दा आला ह्यावरून आपण म्हणजे त्या मुद्द्याकडे जाऊयात की ज्या जगातल्या पॉलिटिकल आयडिओलॉजीज आहेत म्हणजे हिस्टॉरिकल, ज्यांनी पूर्ण जगाला शेप दिला असं म्हणू शकतो, तर त्या ज्या आयडिओलॉजी आहेत त्या एकदा सोप्या भाषेत समजून सांगा. आणि इंडियामध्ये त्यांनी कसं, म्हणजे त्यांचं इम्पॉर्टन्स काय आणि कसं त्यांनी पॉलिटिक्स चेंज केलं इंडियामधलं. व्यक्ती जाणून घ्यायचं की आयडिओलॉजी? बघा, एक तर वेस्टर्न आयडिओलॉजीला मला असं वाटतं, आपण करतो ते राईट विंग लेफ्ट विंग, पण मला असं वाटतं वेस्टर्न आयडिओलॉजीला भारतीय आयडिओलॉजी बरोबर कम्पेअर करूच नाही. बरोबर. तोच प्रश्न होता माझा. त्याचं कारण सांगतो. वेस्टमध्ये रेनान्स आला, त्यांच्यामध्ये तो एक ती लाट उठली. बरोबर. तेव्हा त्यांनी धर्म आणि राजकारण अतिशय वेगळं काढून टाकलं. धर्मात राजकारण येणार नाही, चर्च वेगळाच काढून टाकला, चर्च सेपरेट. पण भारतात तसं नाही. भारतामध्ये ज्यांनी राजकारण केलं तेच आपले धर्मातले आहे. आपण ते समजून घेतलं. म्हणजे लक्षात घ्या, युद्ध होण्याआधी कृष्णाने गीता सांगितली आहे. आपल्याकडे धर्म आणि राजकारण, धर्म म्हणजे तो काही रिलिजनवाला धर्म म्हणत नाही आम्ही, पण हा जो ड्युटी आपल्या ज्या सुरू आहेत, आणि आपण कर्मप्रधान लोक आहोत ना. आपण होम हवन किंवा पूजेपेक्षा कर्माला महत्व दिलेलं आहे, जास्त महत्व दिलेलं आहे. बरोबर. तर तो जो कर्म आधारित धर्म आहे आपला, ज्याच्यामध्ये आपण त्याला दैवीय मान सुद्धा दिलेला आहे कर्मांना, तो राजकारणाच्या बाहेरचा नाही आहे. बरोबर. आणि जगाला शेप देणाऱ्या दोन आयडिओलॉजी तिकडे कशा निघाल्या, लेफ्ट आयडिओलॉजी, राईट आयडिओलॉजी. अमेरिकाचं मुळात स्थापत्यच याच्यावरती झालेलं, म्हणजे पूर्ण तिथे जे गेलेले लोक होते ते चर्च पासून त्रासलेले लोक होते. बरोबर. ते तिकडे जाऊन तिकडे राहायला लागले, मग त्यांचे ते विचार नवीन झाले. मग काळांतराने काही अमेरिकेतले पुन्हा युरोपचे लोक गेले, तिकडे चर्चची स्थापना वगैरे झाली, ते थोडे लिबरल वगैरे झाले, मान्य करतो मी.
पण आपल्या संस्कृत्या ही संस्कृतीमध्येच लिबरॅलिटी आहे ना. आपण ऑलरेडी लिबरल आहोत. बरोबर. आपण परिवर्तनशील आहोत. एक प्रथा एका बाजूला आहे तर तशीच प्रथा दुसऱ्या बाजूला नाही आहे. मग एक व्यक्ती इथे जाऊन तिथे जर राहायला गेला म्हणजे तुम्ही असं समजा रायचं रॉय झालं तर तो सरळ बिहारीवरनं बंगाली होतो. एकदम प्रथेमध्ये थोडाफार चेंज होऊन राहिला आहे. म्हणजे एक 50% चेंज एकदम सटकन दिसेल तुम्हाला. पण तो प्रथा अडॉप्ट करतोय. म्हणजे मला जर आज कोणी म्हटलं की तू महाराष्ट्रीयन आहेस आणि मला समजून घ्या एखाद्या हिमाचलच्या मुलीवर किंवा उत्तराखंडच्या मुलीवर प्रेम झालं आणि माझं प्रकरण जर झालं आणि तिने म्हटलं की नाही लग्न माझ्या पद्धतीने, मला काही फरक नाही पडणार आहे. शादी तो हो रही आहे बाई. बरोबर. कारण आपले देव कॉमन आहेत ना. इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये आपण इझिली अडॉप्ट करू शकतो. हा, आता याचा ऍडव्हान्टेज काय आहे, राईट टू लेफ्ट जाणं म्हणजे प्रथा बदलणं. बरोबर. आपल्याला प्रथा बदलायची गरज नाही आहे, ऑप्शन बहुत आहे. तुम्हाला पदर नेसायचा आहे, नाही घ्यायचा आहे, दक्षिणेतले लोक नाही घेत, ते नाही घेत, आम्ही नाही घेऊ, ठीक आहे चल या. राजस्थानवाले म्हणतात नाही आपली प्रथा आहे. अरे हो ठीक आहे, आपण दक्षिणवाले पाहत नाही ना, पण ते म्हणतात हिंदू आहे ना, आपलेच आहेत ना. म्हणजे याच्यामध्ये काही फॉल्ट नाही आहे. बरोबर. किंवा हे काळानुसार असं असू शकतं की त्या रिजनमध्ये गरमी जास्त आहे म्हणून ते खालपर्यंत पदर घेत आहे, किंवा मुघलांकडनं त्यांनी ती प्रथा अडॉप्ट केली, किंवा जे काही असेल आहे, प्रत्येकाची मान्यता आहे. पण दक्षिणेतले लोक घेत नाहीये. आपल्याकडला पदर इथपर्यंत असतो की इथपर्यंत असतो, असं राहत नाही तो. म्हणजे काही चुकीचं नाही आहे. तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की आपल्याकडे राम आणि कृष्ण दोघांना आपण घेऊन सोबत चालतोय. जिथे रामाची मर्यादा संपुष्टात आली तिथे कृष्णाला समोर यावं लागतं. जिथे कृष्णाचं काम झालं तिथे रामाला परत यावं लागतं. त्याची मर्यादा पुरुषोत्तम, हा लीला पुरुषोत्तम. त्याचे कोदंडाचे काम झाले की याची बासुरी सुरी करावी लागते. बरोबर. याची बासुरी जिथं थांबली त्याला चक्रच फिरवावं लागतो, मग परत त्याला मर्यादा द्यावं लागतं. आणि पास ऑप्शन पहिले आपण डिसाईड करा काय, आपल्याला काय असे 2 काळखंड करावे लागले नाही की नाही आपले पूर्ण जे भारत आहे ते तर शांतिप्रियच आहे. कुठं आम्ही कृष्ण पाहिला आहे. बरोबर. आणि तोच कृष्ण डान्स करतानाही बघितलाय, लीला करतानाही बघितलाय. बरोबर. आमचा शंकर हा तांडवही करू शकतो. आली वेळ तर तो खूप सुंदर असा वेश धारण करून शांत प्रिय बसून कर्पूर गौरम गोरा एकदम छान कृष्णाबरोबर लीला करायला गेलेला, बरोबर, तोही असू शकतो. आपल्याकडे ऑलरेडी डायव्हर्सिटी आहे. बरोबर. आमच्याकडे जगात शेप देणाऱ्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. तुम्हा लोकांनी म्हणजे बाकीच्या लोकांनी जेव्हा वसुधैव कुटुंबकमची ग्लोबलायझेशनची संकल्पना विचार केली नव्हती ती संकल्पना आमच्याकडे होती. बरोबर. फक्त काळांतराने झालं असं की आम्ही त्याला प्रॉपर चॅनलाइज नाही करू शकलो, आम्ही गुलाम राहिलो, म्हणून ते लोक आले आणि त्यांनी आपले राईट विंग लेफ्ट विंग तुमच्यावर थोपवून गेले. बरोबर. आणि जसं वेस्टमध्ये झालं, युरोपमध्ये, की प्रोटेस्टंट आणि कॅथलिक म्हणजे त्यांचं डिव्हिजन झालं, जे नव्हतं रेनेसॉन्स नंतर ते आपल्याला दिसून आलं. मग तुम्ही जसं सांगितलं की अमेरिकेमध्ये सगळे प्रोटेस्टंट टाईपचे लोक गेले की जे धर्माला जास्त हे नव्हते करत, आणि मग त्यांनी तिथे त्यांचं सेटल केलं, त्यांनी कंट्री बनवली एकदम पॉवरफुल, आणि नंतर मग झालं परत त्यांच्यात ते मिक्स. तसं इंडियामध्ये कसं आहे ना की जे म्हणजे हे जे डिव्हिजन आहे हे एवढं नव्हतं, त्यामुळं आपण असं कम्पेअर नाही करू शकत की आयदर यू आर 1 or 0, म्हणजे की आयदर यू आर राईट ऑर लेफ्ट. इकडं एक काय बोलतो आपण व्हरायटी डायव्हर्सिटी आहे, त्यामुळे आपण तसं कम्पेअर करू नाही शकत. त्यामुळे तुमचा तो मुद्दा होता. तर इंडियामध्ये काय होतं पण की जसं राईट लेफ्ट झालं, मार्क्सिस्ट फिलॉसॉफी झालं, कम्युनिस्ट झालं आणि एक्स्ट्रीम राईट विंग झालं, ते वेस्टर्न कंट्रीज किंवा जे ॲब्रामिक रिलिजन्स आहेत, रिलिजन वाईज, कारण रिलिजन खूप इम्पॅक्ट करतं आपल्या कल्चरला, तर रिलिजन वाईज ॲब्रामिक रिलिजनमध्ये ते सुटेबल आहे राईट विंग, आयदर यू आर ऑन दिस साईड ऑर दॅट साईड. पण इंडियामध्ये ते नाही आहे. तर ते एकदा इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये एकदा समजून सांगा की जसं पॉलिटिक्स पण त्यावरतीच मोस्टली झालेलं आहे की राईट विंग लेफ्ट विंग. आणि इंडियामध्ये काय होतं, कुठल्या पण कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेले पॉलिटिकल किंवा हिस्टॉरिकल, कमेंटमध्ये त्याला तू राईटिस्ट आहे, तू लेफ्टिस्ट आहे, हे इंडियन कॉन्टेक्स्टमध्येच केलं जातं. आणि हे वेस्टर्न इन्फ्लुएन्स झालंय असं म्हणू शकतो की ते इकडे आले, त्यांनी आपल्याला ते सवय लागली, सोशल मीडिया ह्याच्या थ्रू आपण राईट लेफ्ट करतच राहतोय. तुम्हाला एक सांगतो, पुरोगामी विचार किंवा प्रवाहाच्या बरं लेफ्टिस्ट रायटिस्ट थोड्या छोट्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो. लेफ्टिस्ट आणि रायटिस्ट म्हणजे काय, मी तुम्हाला एकदम असा डीप हिस्टॉरिकली घेऊन जाणार आहे. फक्त एवढं समजा, हा तुमचा उजवा हात आहे, आपण याला सरळ हात म्हणतो. हा उजवा हात जेव्हा चालतो तेव्हा सरळ काम सुरू असतं. हा उलटा हात आहे, हा डावा हात आहे.
उजव्या हाताच्या विरोधात काम करणारा उलटा हात हा डावा हात म्हणजे तो लेफ्टिस्ट. ओके. तर राईट विंग ती असते जी तुमची प्रथा घेऊन चालायचा प्रयत्न करत राहते. हम्म. लेफ्ट विंग ती राहते जी प्रथेमध्ये बदल करायचा प्रयत्न करत राहते. ओके. आणि आता एक नवीन विंग आलेली आहे किंवा असेलही, त्याचं नाव आहे भारतवंशी विंग. आम्ही नॅशनलिस्ट आहोत. ओके. सांगायचा अर्थ की आम्हाला बदलही हवाय, हम्म. मला घेऊनही चालायचं आहे. बरोबर. पण ती विंग आता आली आहे का? हा. नाही, बरोबर. ती गीतेतली विंग आहे. हा हा. तुला तुझ्या गुरुवरती बाण मारावा लागेल. रामानी नाही मारलाय, हम्म. पण अर्जुनाने सोडलाय तो, यदा कारण यदा कृष्णाने त्याला धर्मस्य. प्रवृत्त केलाय. बरोबर. तो पुरोगामी विचार नाही. हम्म. अर्जुन कृष्णाला श्राप पडलाय त्यासाठी, हम्म. पण तुला करावं लागेल. बरोबर. काळाची गरज आहे, हम्म. डिमांड आहे. हा हा. जे झालं नाहीये ते सुद्धा घडवून आणू आम्ही. बरोबर. झालं नाही, तुमच्याकडे चारबगा झालाय, नास्तिक विचारवंत. हम्म. त्या काळात जेव्हा सगळं जग हमको मोक्ष होना त्या गोष्टी करतोय, हम्म. तुमच्याकडे नाही आहे, ऑलरेडी होता, एक्झिस्ट करत होता. बरं, तुमच्याकडे ऑप्शन आहे ना की तुम्हाला वैष्णव संप्रदायामध्ये जाऊन रोज माळा जपायचे, हम्म. भक्ती मार्गाने जायचं आहे, किंवा तुम्हाला कर्म मार्गाने जायचं आहे, किंवा तुम्हाला ज्ञान मार्गाने जायचं आहे. हम्म. शंकराचार्यांनी काय सांगितलं? ज्ञानदैवतु कैवल्यम, म्हणजे ज्ञानाची अर्चना करून तुम्ही मुक्तीकडे जाऊ शकता. हम्म. बरं, शंकराचार्याची वेदांची मूळ फिलॉसॉफी तुम्हाला सांगतो. हम्म. त्यांनी असत्य असं काहीच म्हटलेलं नाही आहे. 3 लेवलमध्ये त्यांनी सत्यता सांगितलेली आहे: प्रतिभासिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक. ओके. त्याच्यामध्ये ते म्हणतात प्रतिभासिक म्हणजे तुम्ही झोपलेले आहात, हा. तुम्ही स्वप्न बघत आहे, हम्म. स्वप्नामध्ये काहीतरी सुरू आहे, हा. ते स्वप्नात सुरू आहे म्हणजे ती स्वप्नातली सत्यता आहे, ती सुद्धा सत्यताच आहे. ओके. तू स्वप्नात उडी मारतोय ना, हा हा. ती सत्यता आहे, ती स्वप्नातली सत्यता आहे. आणि ती मायनर एकदम मायन्यूट लेवलची सत्यता आहे. हा हा. दुसरी सत्यता ही सत्यता कुठली? जी आता एक व्यावहारिक सत्यता, व्यवहारिक. जे सुरू आहे तुझं माझं, ओके. ही सत्यताच आहे. काहीतरी करतोय ना हम्म. मी, असं लागेल ना तुला हात, हा हा. ती व्यावहारिक सत्यता आहे. हम्म. पण याच्याही वरती एक सत्यता आहे, हम्म. ती पारमार्थिक सत्यता आहे, ओके. जिथे ब्रह्म आहे. हम्म. आणि त्या ब्रह्माला तुम्ही डिस्क्राईब नाही करू शकत, हम्म. कारण ज्या भाषेमध्ये तुम्ही डिस्क्राईब कराल ती मनुष्याने बनवलेली भाषा आहे. बरोबर. ब्रह्म हा मनुष्यासारखा नाही आहे, हम्म. तो निराकार आहे. पण तिथपर्यंत जाताना तुम्हाला सकार जर सत्यता व्यावहारिक लेवलवर करायची असेल, म्हणजे शंकराचार्याला कोणी प्रश्न केला की जर का ती मोठी सत्यता आहे, हम्म. हे मायाच्या वशमध्ये असलेली व्यावहारिक आणि प्रतिभासिक मायाच्या वशमध्ये आहे, हम्म. जर आहे, मग तुमच्या मागे जर वाघ धावला बरोबर. शंकराचार्य, तुम्ही काय भर धावान? म्हणजे ती पण माझी व्यावहारिक सत्यता आहे, हम्म. ती व्यवहार करावा लागेल. हा हा. सांगायचं तात्पर्य असा की जेव्हा त्यांनी ब्रह्माबद्दल डिस्क्रिप्शन कोणालाही द्यायला नाही म्हटलेलं आहे, बरोबर. तर त्याच्याबद्दल ते म्हणतात की बा जर तुम्ही ब्रह्माचा उल्लेख कुठे करून राहिलेले आहे, तुम्हाला असं करावं लागेल की तो जो नाही आहे, तो जो नाही आहे म्हणजे तो ब्रह्म असा नाही आहे, ब्रह्म असा नाही आहे, ब्रह्म असा नाही आहे. तुम्ही असं म्हणू शकता की ब्रह्म असा आहे असं म्हणू शकत नाही. हम्म. त्याच्यामुळे खूप लोक जे असे म्हणतात ना, मी खूप स्पिरिच्युअल आहे, हा हा. मी हे करतो माईकच्या मागे बसून, हा. आहे आता काही हा. आहे असं आहे. अरे भाई, तू आहेस, तुला सांगायची गरज पडायला नको, बरोबर. किंवा तू सांगू शकत नाही. हम्म. बिकॉज स्पिरिच्युअलिटी कॅन नॉट बी शेअर्ड, इट कॅन बी ओनली एक्सपिरियन्स्ड. हम्म. बरोबर. आता मी असू शकतो, पण मी तुम्हाला सांगून काय करू, तुम्ही विश्वास कसे कराल? हम्म. होऊ शकतं माझे फॉलोअर्स म्हणून, नाही नाही यार तो एवढा पोहोचलाय तो असेल, असं मी त्यांना वाटत आहे. बरोबर. परसेप्शन. हा, शंकराचार्यांनी याच्यावरती सांगितलेलं आहे की तुम्ही एकाएकी कोणत्याही गोष्टीवरती विश्वास करू नका अंटिल अनलेस यू कॅनॉट रीच देअर. ओके. पण शंकराचार्यांनी शंकराबद्दलही बोलून ठेवले, रामाबद्दलही बोलून ठेवले, आणि बरोबर. त्या ज्या शंकरांनी रामाच्या गोष्टी ते करत आहेत ते त्यांनी ब्रह्माला लिंक केलेलं आहे. हम्म. याचा अर्थ काय आहे? बरं, देवाला सुद्धा त्यांनी मिथ्य म्हटलेलं आहे. हम्म. गॉड इज अ मिथ म्हणताय, कारण ज्या देवालाचं दर्शन तुम्ही करून राहिले डोळ्यांनी, ती सुद्धा मायाच्या वशमध्ये आहे. म्हणून तुम्हाला देव तुमच्यासारखा दिसला, होऊ शकते वाघाला देव त्याच्या वाघासारखा दिसेल, उंदराला उंदरासारखा दिसेल, बरोबर. तुम्ही मनुष्य आहे म्हणून तुम्हाला मनुष्यासारखा दिसला, हम्म. म्हणून तुम्हाला काहीही एक सत्यता माहिती नाहीये. हम्म. हा सगळ्या फिलॉसॉफीचा बाप आहे, सायंटिफिक फिलॉसॉफी आहे ना भाई. तुम्ही जर जोपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्सच करत नाहीये, तुम्ही बरोबर. कसे कराल? त्याच्यामुळे हा विचार सुद्धा जेव्हा धर्माचा स्तोम होता की नाही हेच सत्य आहे, तेव्हा तो म्हणताय सत्य काहीच नाही भाई, बरोबर. जब तक तुम एक्सपिरियन्स नहीं करोगे कोई सत्य नहीं है. राईट विंग वाला म्हणून असंच देश चालेल, लेफ्ट विंग वाला म्हणून असंच चालन, हा हा. आणि तो म्हणतात पहिले चला के तो देखो, हा हा. कळेल कसं चालेल. इन अ सिमिलर मॅनर तुमच्याकडे किती अवेलेबिलिटी आहे,
म्हणजे शंकराचार्य म्हणताय, एक म्हणतोय की देव आहे, शंकराचार्य म्हणतो तू मूर्ख आहे, दुसरा म्हणतोय देव नाही आहे, म्हणतोय तूही मूर्ख आहे. रिझन बिंग तुम्ही दोघांनी जाऊन बघितलेलं नाहीये. जो म्हणतोय नाही आहे तू जाऊन बघितलं का, जो म्हणतोय आहे तूही जाऊन बघितलं का. सो लेफ्ट राईटचा मुद्दाच भारतामध्ये एका प्रकारे खोडला जाऊ शकतो. बरोबर. तुमचा जर विश्वास नसेल तरी तुमच्याकडे ऑप्शन आहे, विश्वास आहे तरी तुमच्याकडे ऑप्शन आहे. बरोबर. बहुत डायव्हर्सिटी आहे तुम्हारे पास में. म्हणून जगाच्या पाठीवरनं कितीतरी संस्कृत्या पूर्णतः संपूर्णतः नष्ट झाल्या. बरोबर. तुमच्या नाही झाल्या. तुमच्याकडे रूढीवादी आहे, तुमच्याकडे बदलही होत आहे, तुमच्याकडे सुरू आहे सगळं. तिथं राईट विंग लेफ्ट विंगचा प्रश्न नाही आहे. कारण राईट विंग लेफ्ट विंग असा असतो, आम्ही संपूर्ण शरीराच्याच गोष्टी करतो. बरोबर. किंवा तुम्ही ग्लोबला वेस्टर्न ईस्टर्न मध्ये जर डिवाइड केलाय, आम्ही वसुधैव कुटुंबकम म्हटलंय. बरोबर. हम पूरी दुनिया को एकत्र देखते हैं, साथ में हम सूरज को भी देखते हैं, चांद को भी देखते हैं, चंद्रमा को भी देखते हैं, बुद्ध को भी देखते हैं, गुरु को भी देखते हैं, शुक्र को भी देखते हैं. ज्या इंटर डायमेन्शनल कॉस्मिक गोष्टींबद्दल तुम्ही बोलता, पॅरलल युनिव्हर्स, आम्ही त्याच्याबद्दल बोलून ठेवलेलं आहे. आणि फक्त बोलून ठेवलेलं नाही, ते प्रूफ सकट बोललेलं आहे. तुम्ही म्हणाल की नाही तुमच्या पुस्तकात 4-5व्या शतकात लिहिलं गेलं. आम्ही 4-5व्या शतकात तुम्ही उदयास पण नव्हते आले तेव्हा आम्ही ते बोललो आहे. म्हणजे इन्क्लुझिव्ह फिलॉसॉफी. एक्झॅक्टली. आणि पूर्ण इंडियामध्ये असं म्हणजे नोटीस केलं जातं, जसं तुम्ही बोलले की नास्तिक पण होते इंडियामध्ये, त्यांची फिलॉसॉफी पण होती. मध्ये तर असं नाही झालं की त्यांना कोणीतरी लिंच केलंय किंवा नाही दगडफेक केली किंवा लिंचिंग झाली. पण म्हणजे असं मोठ्या स्केलमध्ये जे बोलतो ना की मोठ्या स्केलमध्ये झालंय. कसं आहे, समाजामध्ये 2 धारणा होत्या, त्या चालू होत्या. चार्वकावरती एकही पुस्तक सापडत नाही. चार्वकावरती एकही पुस्तक सापडलेली नाहीये. चार्वकावरती जितकाही पुस्तकं लिहिल्या गेलेल्या आहे, कारण तो एका पॉइंट नंतर जास्त बोललाय, अति बोललाय. त्याचं म्हणणं आहे की बा दारू प्या, सुखी राहा, पैसे संपले, उधारी घ्या आणि दारू प्या. पण त्याचा जो विज्ञानवाद त्यांनी सांगितलेला आहे तो खूप जोरदार आहे. बरं का, मी तुम्हाला काय म्हणतोय, धर्म तेव्हा एकदम याच्यावर होता, पण चार्वाकातील लोक टिकलेत ना. त्याचे जे पुस्तकं तुम्हाला सापडले त्याच्यावर सापडले की वेगळ्या वेगळ्या दर्शन किंवा फिलॉसॉफीनी त्याच्यावरती काय क्रिटिसिझम दिलेलं आहे. त्या क्रिटिसिझम वरून तुम्हाला कळलं की त्याची फिलॉसॉफी काय आहे. अदरवाईज त्याची स्पेसिफिक चार्वक दर्शन अशी कुठलीही पुस्तक तुम्हाला सापडणार नाही. ती आत्ता मॉडर्न एजमध्ये ते लिहिल्या गेलेलं आहे. जसं बुद्धांचं तुम्हाला काही सापडेल, जैनांचं तुम्हाला ऑथेंटिक त्या काळातलं काही सापडेल, किंवा वेद तुम्हाला डायरेक्टली सापडतात, चार्वक सापडत नाही. चार्वकाची फिलॉसॉफी, शंकराचार्यांनी चार्वकाबद्दल काय बोललं, बुद्धांनी काय म्हटलं, जैनांनी काय म्हटलं, त्याच्यातनं ती अडॉप्ट करावी लागली. याचा अर्थ चार्वकाला सगळ्यांनी मिळून ठेचून दिलं. आता तो खरंच ठेचून दिला की त्याचं जाळल्या गेलं किंवा काय झालं ते आपल्याला माहिती नाही. पण तो चिरक काळापर्यंत टिकून राहिला किंवा चार्वकाच्या फिलॉसॉफीवालेही लोक टिकून राहिले. याचा अर्थच आहे की आपल्या समाजामध्ये तशी फळी होती सुद्धा. बरोबर. कुठं काय बोलू की नाहीच झालं बाबा, आम्ही हे केलंच म्हणून, झालं ना, पण टिकले. असं नाही की नाहीच टिकले. जर त्यांना संपुष्टात आणायचं असतं त्यांनी संपूर्णतःच त्याला नष्ट केलं असतं. बरोबर. तर तुम्ही जो प्रिव्हियसली म्हणजे सांगितले 3 फिलॉसॉफी ऑफ शंकराचार्य, म्हणजे खूप इंटरेस्टिंग मुद्दा होता. एकच फिलॉसॉफी, बरोबर, म्हणजे जे 3 टाईप आहेत की जे व्हॉट इज रियालिटी टाईप. म्हणजे यावरती एक मूवी पण आहे मॅट्रिक्स, तुम्ही पाहिलं असेल. तर त्यामध्ये काय आहे की AI वगैरे त्यांनी हे केलेलं असतं आणि सगळे ह्युमन स्वप्न बघत असतात, त्यांच्या स्वप्नातली लाईफ चालू असते. आणि हे झालं तुमचं ते फर्स्ट टाईप मध्ये. सेकंड म्हणजे आत्ताची रियालिटी. आणि थर्ड जसं की देव आहे की म्हणजे एक ब्रह्म किंवा जे तुम्ही एक्सप्लेन केलं त्या रिलेटेड. आणि मोस्टली हे क्वेश्चन्स बऱ्याच लोकांना पडत असतात, जे आत्ता पडतात ते लोकांना, आणि ते त्या लोकांनी तेव्हाच डिस्क्राईब करून ठेवलं की हे रियालिटीज असू शकतात आणि तुम्ही जोपर्यंत एक्सपिरियन्स नाही करत तोपर्यंत ते मानू नका. रूलर्स जे असतात किंवा जे विनर्स आहेत त्यांनी लिहिलेली असते. आणि बऱ्याच वेळी काय होतं की हिस्ट्रीचे असे मुद्दे आहेत जे लोकांपर्यंत पोहोचतच नाही, पण जे आहेत. तर मग न्यूट्रल हिस्ट्री आणि जे बायस हिस्ट्री आहे ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? न्यूट्रल हिस्ट्री आणि बायस हिस्ट्री असं मला तरी वाटतं बा की काहीही राहत नाही. ठीक आहे, बायस्ड हिस्ट्री जेव्हा लिहिल्या गेलेली आहे ही ती त्याच्या विचारधारेने लिहिल्या गेलेली आहे, किंवा न्यूट्रल हिस्ट्री जी लिहिल्या गेलेली आहे तुमच्या विचारधारेने लिहिल्या गेली आहे. तुम्ही कोणत्या विचारधारेत बसतात. लेफ्टिस्ट हिस्ट्री आणि राईटिस्ट हिस्ट्रीचा एक सायन्स आहे प्रॉपर. लेफ्टच्या हिशोबाने लिहिल्या गेलेली हिस्ट्री ही त्यांनी समाजामध्ये सुरू असलेला संघर्ष, कार्ल मार्क्स म्हणतो की संघर्ष कंटिन्यू सुरू असतं. कॅपिटलिस्टनी दुसऱ्या क्लासमध्ये, कॅपिटलिस्ट क्लासमध्ये आणि एक वर्किंग क्लासमध्ये संघर्ष आहे तो कंटिन्यू सुरू असतो. त्याच्यातनं हिस्ट्री निर्माण होते. मग जेव्हा त्यांनी गौतम बुद्ध मांडला तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की समाजामध्ये अत्याचार सुरू होते म्हणून गौतम बुद्ध वर आले. जैनवरती आल्या कारण ते हे होतं. बरं, अशोकाच्या हिस्ट्रीला लेफ्टिस्ट लोकांनी खूप मोठं नाचवलं आहे, पण
जिथं चाणक्य आणि एक चंद्रगुप्त मौर्य त्याच्यात समगाठ दिसत आहे, त्याला त्यांनी महत्त्वही दिलेलं नाही आहे. बरोबर. कारण तिकडे संघर्ष नाही आहे. त्यांना संघर्षात्मक हिस्ट्री पाहिजे. त्यातल्या त्यात त्यांनी लिटरली मग महाराजांच्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा काही अशा गोष्टी टाकल्या की महाराज संघर्षच खूप करत होते, जातीच्या विजयाच्यात त्याच्यात संघर्षात्मक हिस्ट्री त्यांना लिहायची सवयच आहे. बरोबर. मग ते गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता ते लिहून ठेवलं, किंवा इतक्या जातींविरोधात हे केलं. मग ते जहागीरदारी होती, ओव्हर एक्झॅजरेटेड स्टेटमेंट सुद्धा त्याच्यामध्ये. पण ते पुरोगामी होते, ते हिंदुत्ववादी नव्हते, त्यांच्याकडे एवढे मुसलमान होते. लेफ्टिस्ट लोकांची एक थेअरी काय आहे की जगामध्ये राहत असताना त्यांना धर्माच्या विरोधात प्रचार करायचा आहे, कारण अकॉर्डिंग टू मार्क्स रिलिजन इज अ नथिंग. पण ते त्या धर्माबद्दल कधीच दुष्प्रचार करणार नाही जो मायनॉरिटीमध्ये, कारण काही तो कोणता धर्म त्यांच्या हातात पाहिजे ना. बरोबर. म्हणून ते जर भारतात काम करत आहे ते हिंदुत्वाला विरोध करेल पण बाकीच्यांना पकडून ठेवेल. ते अमेरिकेत आहेत, ते ख्रिश्चनिटीला विरोध करेल, बाकीच्यांना पकडून ठेवेल. त्यांची फिलॉसॉफी आहे. राईट विंगची लिहित असताना फिलॉसॉफी थोडीशी वेगळी आहे. राईट विंग ट्रेडिशनल सायन्सच्या हिशोबाने लिहितो की आम्ही ऑलरेडी सगळे चांगले होतो, जे काही वाईट झालं यांच्यामुळे झालं. ओके. तर मला असं वाटतं याच्यात न्यूट्रलिटी बायसनेस काही नाही, तुमची जडणघडण तशी झालेली आहे. बरोबर. म्हणून काळांतराने तुम्ही असं लिहिता. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की चुकीचं काय आणि बरोबर काय, तुम्हाला तुमची चिकित्सक बुद्धी डेव्हलप करावी लागेल. ओके. त्याला मी म्हणतो नॅशनलिस्ट विंगवाली. सावरकरांनी जातीवाद्यांबद्दल, वर्णव्यवस्थेबद्दल आणि आपल्या काय चुका त्याला खळांखळ मांडलेला आहे, बिलकुल सत्य, बिलकुल हे असं तो ऐशी चुवा, किंवा ही मांडायची एक पद्धत आंबेडकरांनी सुद्धा आधीच्या पुस्तकांमध्ये खूप जोरदार मांडलाय की बा हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं म्हणून तुम्ही गुलाम झाला. किंवा आंबेडकरांना जेव्हा प्रश्न केला गेला की भारताची लोकशाही पद्धती कशी असायला पाहिजे, त्यांनी माहिती काय दिलं उत्तर? ते म्हणताय की वेदांमध्ये ब्रह्माची जी फिलॉसॉफी दिलेली आहे की आपण सगळे ब्रह्माचा एक भाग आहोत, अहम ब्रह्मास्मी अहो तत्वमसी अव ज्ञानमय विज्ञानमयोसी, की आम्ही विज्ञानाच्या आधारे ब्रह्माकडे जातोय. म्हणजे लोकशाही वैज्ञानिक हवी. तत्वमसी म्हणजे त्वम आणि तम, आम्ही दुसऱ्याला कनेक्टेड आहोत. ज्ञानमय विज्ञान. आंबेडकरांनी असं उदाहरण दिलेलं आहे. याचा अर्थ की तो माणूस बायस नाही आहे, तो हिंदू धर्माच्या विरोधात नाही आहे, तो नॅशनलिस्ट आहे. म्हणून तो म्हणतो आय एम फर्स्टली अँड लास्टली इंडियन. तर नॅशनलिस्ट विंग हे कधीही दोन्ही बाजूचा विचार करून घेतोय. ओके. तुम्हाला जर असं वाटत असेल की लेफ्टिस्ट लोकांमुळे भारतामध्ये काही चांगलं झालेलं आहे, तुम्ही असं म्हणू शकत नाही. कारण जेव्हा भूदान मुवमेंट आलेली होती, भूदान मुवमेंट साऊथ इंडियामध्ये सक्सेसफुल झाली. PK आत्रे साऊथ इंडियामध्ये सक्सेसफुल झाली. बरोबर. नॉर्थ इंडियामध्ये सक्सेसफुल झाली नाही तेवढ्या प्रमाणात. कारण काय, नॉर्थ इंडियामध्ये राजघराणे अजूनही होते, त्यांच्या तो जातीवाद अजूनही पसरलेला होता, आताही आहे, दिसून येतो. बरोबर. म्हणून तिकडे कास्ट सेन्सस वगैरे होते आताही. साऊथमध्ये तेवढ्या प्रमाणात पसरला नाही, कारण तिथे कम्युनिस्ट लोकांची होती. बरोबर. पण तो कम्युनिस्ट पूर्णतः बरोबर आहे का, किंवा हे लोक पूर्णतः चुकीचे आहे किंवा बरोबर आहे का, सगळ्यांचा आपला आपला आहे. जो व्यक्ती याला एका पटलावर लिहून सत्याला सत्य सांगू शकत असेल, ते जे सांगते ते त्यांच्या हिशोबाचं सत्य असू शकतं, ते जे सांगते त्यांच्या हिशोबाचं सत्य असू शकतं. पण ओव्हरऑल विचार करून जो त्याला मांडेल तो नॅशनलिस्ट. ओके. तर मला असं न्यूट्रल बायस काहीच वाटत नाही. डिपेंड करतो तुम्ही कोणत्या घरात पैदा झाले किंवा तुमच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, तुम्हाला कोणत्या हिशोबाचं राजकारण करायचं आहे. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं की डिवाइड आहे, म्हणजे की नॉर्थ इंडियामध्ये जास्त त्या टाईपचं डिव्हिजन होतं, साऊथ इंडियामध्ये नव्हतं, आणि कम्युनिझम जास्त होतं असं तुमचं म्हणणं आहे. तर हा जो म्हणजे डिवाइड आहे, आणि त्याचं असं म्हणत नाही आहे की साऊथ इंडियामध्ये नव्हतं डिव्हिजन. कास्टचं डिव्हिजन साऊथ इंडियामध्ये प्रमाण कमी होतं, म्हणजे ऍक्सेप्टेबिलिटी बहुतेक साऊथमध्ये जास्त आहे, तुम्ही असं विचार करू शकता. किंवा ती जी एक द्रविड वर्सेस एक मुवमेंट जी सुरू झाली, त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की नाही आपल्याला सगळ्यांना घेऊन चालावं लागेल, आपल्याला एकत्र राहावं लागेल, म्हणून नॅशनल लेवलचं जे काही राजकारण आहे ते अजूनही साऊथमध्ये गेलेलं नाही. बरोबर. त्यांच्या राजकारणामुळे पूर्ण भारताला इंटरेस्ट खूप येऊन जातो की स्टॅलिन काय करतोय, केरळमध्ये काय सुरू आहे, पण त्यांच्या राजकारणामध्ये अजूनही राष्ट्रीय पातळीचे लोक गेलेले नाहीत. बरोबर. ते शिरकावच करू देत नाही. प्रश्न हा होता की म्हणजे नॅशनलिझम तुम्ही बोलता की एक मार्ग आहे, तर एकदा नॅशनलिझम एक्सप्लेन करा सोप्या भाषेत, आणि कशा म्हणजे ह्या ज्या दोन फिलॉसॉफी राईट लेफ्ट किंवा हे सगळं ह्याच्यापासून म्हणजे आपण कसं देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो युजिंग नॅशनलिझम. एक लक्षात घ्या, राष्ट्र म्हणजे काय आहे, बाउंड्री, एक तुकडा जमिनीचा ज्याला तुम्ही राष्ट्र घोषित केला, इतके बाउंड्री आहे, त्या एक्सटेंड येऊ शकतात
बरोबर. है ना, ते वाढवू शकतात. हम्म. तर या जसं हे तुमचं घर आहे, तुम्हाला घराबद्दल एक लगाव असतो, एक तुमचं जोडलेलं नातं असतं. बरोबर. की बाबा या घरामध्ये लोक कशी पाहिजे, किंवा तुम्ही विचार करता माझं जर लग्न झालं ती बाई येईल, येणारी जी स्त्री राहील ती कशी राहायला पाहिजे, ती घर पकडून ठेवेल की नाही ठेवेल, माझ्या घरी काय बनायला पाहिजे, नॉनव्हेज झालं तर माझ्या घरचं वातावरण कसं राहू शकतं, व्हेज बनवलं तर कसं राहू शकतं, पाहुणे आले तर माझ्याकडे काय जेवायचं आहे, कोणत्या पद्धतीची चादरी टाकायची आहे, काय घालायचं आहे, माझ्या घरची बोलीभाषा जरी दुसरी असली तरी कोणते पाहुणे आल्यावर माझा नळाचा न आणि बाण्याच्या न मध्ये फरक येतोय का, बरोबर, माझा लचा ळ होतोय का किंवा ळचा ल होतोय का, मी स्पष्ट एका पद्धतीने वाङ्मयी भाषा जी असते बालभारतीवाली ती बोलायचा प्रयत्न करतोय, फरक पडतो, एकदम अगदी फरक पडतो. आता या घराला थोडंसं मोठं करा, त्याला आपण राष्ट्रीय पातळीवरती घेऊन जाऊ. बरोबर. तो जो मातीचा तुकडा आहे ज्याला तुम्ही प्लॉट आणि त्याच्यावरती घर म्हणता, इन अ सिमिलर मॅनर आपण त्याला राष्ट्राच्या हिशोबाने असं एक्सपांड केलं. बरोबर. तर माझं राष्ट्र कसं असायला पाहिजे, माझी आई बोलत आहे तर माझ्या आईला तेवढाच मान मिळायला पाहिजे जेवढे माझे बाबा बोलत आहे. बरोबर. इन अ सिमिलर मॅनर माझ्या भारताच्या डायव्हर्सिटीमध्ये प्रत्येक व्यक्तीला तसा मान मिळायला पाहिजे. होऊ शकतं की मी पूजा करतो, माझी बहीण करत नाही, पण मला माझ्या बहिणीबद्दल द्वेष नाही आहे. बरोबर. मी म्हणू शकतो की यार ती अशी काय करत नाही, पण माझी बहीण आहे, हा तिची ती पद्धती जाऊ दे ना. हे तुम्ही जेव्हा समाजात जाता तेव्हा सुद्धा तुम्हाला समजायला पाहिजे, बिकॉज वी ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. बरोबर. एक्सक्लुडिंग वन. तर तुम्ही जेव्हा या गोष्टी करता तर तुम्हाला तेव्हा सुद्धा समजायला पाहिजे की त्याची पद्धत आहे ना, जाऊ दे. तुम्ही त्या नेशनला जेव्हा स्वतःचं आपलं समजता, त्या भूमीच्या तुकड्याला आपलं समजता, तिकडल्या लोकांना आपलं समजता, तेव्हा ती नॅशनलिझमची भावना डेव्हलप होते. बरोबर. तुम्ही कोणत्या राजकारणी माणसाला हेट करू नका किंवा त्याच्यात प्रेम सुद्धा करू नका. काळाची गरज म्हणून त्याला बघा आणि त्याच्याकडनं कामं करून घ्या. बरोबर. तुम्ही एखाद्या आयडिओलॉजीला काळाची गरज म्हणून बघा आणि म्हणून काम करून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये असं येऊ शकतं की बा एखाद्या राजकारण्याने डेव्हलपमेंटला मुद्दा न बनवता धर्माला मुद्दा बनवलाय कधीतरी, आणि मग त्याच्यानंतर त्याने डेव्हलपमेंटचे कामं केलंय, असंही होतं. बरोबर. बीजेपीच्या सरकारमध्ये हे त्यांना चांगल्याने कळलेलं आहे. असं होऊच शकत नाही की ते डेव्हलपमेंट देतच नाहीये, ते देत आहे. त्यांचा भर हा बिझनेसवर जास्त असेल, नोकरींवर नसेल, तो नंतरचा प्रश्न आहे. पण मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की नॅशनलिझम म्हणजे काय, तर ही जमिनीचा तुकडा, इथं राहणारे लोक. बरं, मग घरामध्ये जर एखादा भाऊ असा निघाला की जो आईबाबांच्या विरोधात जातोय, आईबाबांना काही काही म्हणतोय, शिव्यागाळ करतोय, हे करतोय, आम्ही त्याला हाकलू. बरोबर. मग तो कोणी असो, आम्ही बघणार नाहीये सख्खा आहे की चुलत आहे. बरोबर. ते तुम्हाला कळायला पाहिजे. माझ्या घरात कोणता कुत्रा राहू शकतो हे सुद्धा आपण डिसाईड करतो ना. बरोबर. मग आम्ही कोणते रेफ्युजी ठेवायचे हे सुद्धा आम्ही डिसाईड करू. नॅशनलिझम इज लाईक दॅट ओनली. छोट्या परिवाराचा मोठा परिवार, मोठ्या परिवाराचा अजून मोठा परिवार, आणि मग तो एका पद्धतीने राष्ट्रीयत्व हे तिथं येतं. बरोबर. ते हे करत असताना नॅशनलिझम तुम्हाला समजून असं घ्यावं लागेल की ही माती माझी, मी या मातीचा, बरोबर, मी जगील याच्यासाठी, मरील याच्यासाठी, आणि ते करत असताना जे जे बरोबर राहील ते मी करेल. मला माझी रूम चांगली ठेवावी लागेल, तेव्हाच मी जाऊन सांगू शकतो की तुझी रूम खराब आहे. त्यामुळे मला आधी माझ्या मला माझ्या महाराष्ट्राबद्दल गोष्टी माहिती पाहिजे, तेव्हाच मी जाऊन सांगू शकेल की तुझ्यातलं काय विचारू शकतो. बरोबर. आणि माझी रूम चांगली आहे तर मी प्रयत्न करेन की माझं घर पूर्ण चांगलं राहील. इन अ सिमिलर मॅनर जर मी माझ्या महाराष्ट्राला चांगलं जाणून घेतोय, त्याच्याबद्दल मी जाऊन सांगतो की आम्ही एक एक्झाम्पल सेट करू की बघ माझी किती चांगलं आहे. बरोबर. आणि ते एक्झाम्पल तुम्ही पुढे नेऊ शकता. दिस इज ओनली नॅशनलिझम. खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. बरोबर. सगळ्यांचा विचार करून सगळ्यांना समजून घेण्याची पद्धत म्हणजे नॅशनलिझम. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही बोलता की आपल्या घरावरती जसं आपलं प्रेम असतं तसं आपल्या राष्ट्राला आपलं घर समजून त्यावरती सुद्धा मला एक सांगा, तेवढं प्रेम करायचं. मला एक सांगा, जसं मी आणि आम्ही दोघं सपोज, आणि हा कोणाचा मित्र आहे, हा कोणाचा मित्र आहे, आम्हा दोघांचा, बरोबर आहे, आम्हा दोघांचा मित्र आहे. हा भाऊ आहे, ठीक आहे, किंवा हा आपल्या सगळ्यांचा मित्र आहे, म्हणजे मित्र आहे समजा, सगळे मित्र. हा कोणाचा मित्र आहे, आपल्या सगळ्यांचा मित्र आहे. इथं जर तुझी बायको बसली राहिली, बायको कोणाची राहील, तुझी राहील, है ना, की कसा हक्क गाजवला, बरोबर, माझी आहे. तेव्हा जेव्हा आपण राष्ट्र म्हणतो, आपण काय म्हणतो, राष्ट्र माझा आहे. आपण काय म्हणतो, राष्ट्र आपला आहे. आपला काय आहे, माझा आहे का नाही म्हणत. प्रत्येकाला ते माझा आहे ही फिलिंग यायला पाहिजे. बरोबर. तेव्हा तुम्ही तसं, बायको माझी आहे,
मग तिला काय पाहिजे काय नको आहे आपण सगळं बघतो. बरोबर. इन अ सिमिलर मॅनर ज्यावेळी लोकांना जेव्हा वाटायला लागेल की राष्ट्र आपला नाही, राष्ट्र माझा आहे, आपला तर आहेच आहे, तो एक सेकंड थॉट की बाबा हा तुझाही आहे, तू विचार कर, पण माझाही आहे. म्हणजे उद्या जर काही समाजामध्ये राष्ट्रामध्ये चुकी झाली तेरे को आना है क्या, नाही आना, मैं फिर भी जाऊंगा. बरोबर. कोणी असो नसो मी जाईल, ती भावना असायला पाहिजे. बरोबर. हिस्ट्रीच्या मुद्द्याकडे पुन्हा येऊ. जसं तुम्ही बोलले की आता नॅशनलिझम पर्स्पेक्टिव्हनेच आपण पुढे कॉन्व्हर्सेशन घेऊन जाऊ, की आपल्याला महाराष्ट्रात काय घडतं हे पण माहीत पाहिजे आणि आपल्या राष्ट्रात काय घडतं हे पण माहीत पाहिजे. तर हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हने जसं जे आपले फ्रीडम फायटर्स होते, तर त्याच्यात दरवेळी हे डिबेट येते. म्हणजे मी तर असं पॉलिटिशियन्सलाच दोष देईल की ते लोक हे घेऊन येतात डिबेट, लोकांमध्ये डिव्हिजन आणून जातात की हा विरुद्ध हा किंवा तो विरुद्ध तो, ही आयडिओलॉजी ती आयडिओलॉजी. तर महाराष्ट्राचे जे फ्रीडम फायटर्स होते त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आणि कसं ते इम्पॅक्ट करतं होल नेशनला ते पण सांगा एकदा. जितकं रक्त आणि जितकी शाई महाराष्ट्राची सांडली आहे तितकं पूर्ण भारतात कोणाची सांडलेली नाही आहे. मी हे चॅलेंज करू शकतो. तुम्ही स्टॅटिस्टिक डाटामध्ये म्हणताय, बसा. संविधान लिहिणारा, क्रांती घडवणारा, मग ते सावरकर असो, आंबेडकर असो, टिळक असो, वासुदेव बळवंत फडके असो, चाफेकर बंधू असो, आहे आमच्याकडे. रानडेही आहे, आगरकरी आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकलेले आगरकरी आहे आणि एकाच कॉलेजमध्ये शिकलेले टिळकही आहे. म्हणजे आगरकर हे समाजकारण करत आहेत, टिळक राजकारण करतात. बरोबर. त्याच पुण्याच्या विभागामध्ये फुले सुद्धा आहेत. ज्या वर्षी फुल्यांचा मृत्यू होता तेव्हाच आंबेडकरांचा जन्म होत आहे. महाराष्ट्राने अशी कुठलीही इतिहासातली घटना नाही आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्राने भाग घेतलेला नाही आहे. चुकलं कुठे? महाराष्ट्र ते लिहू शकला नाही. ओके. त्याला राष्ट्रीय लेवलवर तो घेऊन जाऊ शकला नाही. त्याच्यासाठी महाराष्ट्राला प्रांतवाद हा चांगलाही असतो वाईटही असतो. चांगला म्हणजे की मला महाराष्ट्र धर्म माहिती पाहिजे, मला माझ्या इतिहासाबद्दल माहिती पाहिजे, पण मी माझ्याच लोकांपर्यंत पुरती मर्यादित ठेवील का मराठीमध्ये सांगून? तो राष्ट्रीय पातळीवर न्यावा लागेल ना. ते काम बंगाल्यांनी केलं आणि त्यांना ते खूप चांगल्याने जमलं. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी कौतुक आहे त्यांचं. हो. सुभाषचंद्र बोस आज म्हणजे लिटरली सगळ्यांना माहिती आहे. लोक आज पर डिबेट पण करायला रेडी की अरे म्हणजे मराठी लोक सुद्धा करतात की नाही सुभाषचंद्र बोस. अगदी का झालं? बरोबर. कारण ते तेवढ्या लेवलवर घेऊन गेले. पण किती लोकांना आंबेडकरांबद्दल दुसरी साईड माहिती आहे, किती लोकांना सावरकरांबद्दल. महाराष्ट्राच्या नेत्यांबद्दल दोन मतं असतात लोकांचे. बरोबर. सावरकर हा भांडणाचा मुद्दा आहे लोकांसाठी. आंबेडकरवर सुद्धा वाद आहेत, टिळकांवर वाद आहेत, फुलेंवर वाद आहेत. आपल्याकडे चुका हे आहे की आपल्याला माहीतच नाही की जेव्हा सावरकरांनी काळाराम मंदिर बनवलं त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी जातीविरोधात काम केलं तेव्हा त्या जातीच्या मंचावरती असताना त्याचं सुरुवात करायला आंबेडकरांना पत्र लिहिलंय त्यांनी की तुम्ही या म्हणून. आणि आंबेडकर म्हणतात तुम्ही जो विचारसरणी हे केलेली आहे किती जोरदार आहे तुमची विचारसरणी, बरोबर, मला यायला आवडेल. तेव्हा बहुतेक आंबेडकर आले नाही, नंतर आले आहे. तो कॉन्सिक्वेन्स मला थोडासा हे होतोय, म्हणजे सिक्वेन्स त्याचा तो. आंबेडकर आणि सावरकर एका मंचावर बसले. टिळकांना अटक झाली सडिशनमध्ये, त्यांना बाहेर निघायला पैसे फुलेंनी दिले जमानत त्यांची. बरोबर. दयानंद सरस्वती जेव्हा महाराष्ट्रात आले आहे, दयानंद सरस्वतींनी आर्य समाज म्हणजे ते जातीवादाविरोधात खूप काम केलेलं आहे. ते महाराष्ट्रात आले आहे, त्यांची हत्तीवरनं मिरवणूक फुलेंनी आणि टिळकांनी एकत्र काढली आहे. बरोबर. फुलेंबद्दल सावरकर प्रचंड सुंदर लिहितात. त्यांना प्रचंड मान दिलाय त्यांनी की जातीवादाविरोधात या माणसाने खूप सुंदर काम केलेलं आहे. बरं, फुले आणि ब्राह्मणांचं जर पटत नसेल मग भिडे नावाच्या माणसाने वाडा का दिला? बरोबर. आणि त्यांच्या 10 लोकांच्या याच्यामध्ये 4 ते 5 ब्राह्मण आहेत. का करतायत? काय करतायत ते? तुम्हाला एक समजून घ्यावं लागेल. किंवा धोंडो केशव अत्रे यांच्या मुलांनी त्या काळात एक साप्ताहिक काढलेलं होतं. ते जे साप्ताहिक होतं ते फॅमिली प्लॅनिंगवर होतं त्या काळात. फॅमिली म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल, भारतातच नाही जगातलं पहिले 2 फॅमिली क्लिनिक ज्या दिवशी इंग्लंडला ओपन झालं त्याच दिवशी भारतात सुद्धा ओपन झालेलं आहे. ते सुद्धा महाराष्ट्रात, बॉम्बेला. ओके. आपण किती पुढ्यात विचार करा महाराष्ट्रातला तो इतिहास. तर जेव्हा तो झाला
तेव्हा काही लोकांना त्रास झाला, कारण ते कंडोमची ॲड करायचे त्या साप्ताहिकमध्ये, की बाबा लोकांना कळलं पाहिजे, किंवा स्त्रीच्या सुद्धा आपल्या भावना असतात, तुम्ही फक्त तिला पोरं पैदा करणारी मशीन बनवून ठेवू नका, तिला काही फिलिंग्स आहेत, त्याच्याबद्दल खूप सुंदर लिहायचे ते साप्ताहिकमध्ये. त्यांच्या आहे माझ्याकडे पुरवणी आहेत बरोबर त्या काळातल्या. तर त्याच्यामध्ये मग त्यांच्यावरती केस केल्या गेली, म्हणे कंडम बिंडम घाणघाण गोष्टी करताय म्हणे, सगळं आमचा समाज बाटवताय म्हणे. ती केस एका माणसाकडे गेली, एका वकिलाकडे गेली. तो वकील, आता कर्वे म्हणजे हे ब्राह्मण, आणि ती केस ज्यांच्याकडे गेली तो दलित समाजाचा व्यक्ती होता. ओके. त्याचा असिस्टंटही दलित. त्यांनी म्हटलं की बा म्हणे भटवाडीतनं आलाय म्हणे पत्र, म्हणजे मुंबईमध्ये भटवाडी म्हणून एक एरिया, तिथे राहायचं ते. भटवाडीमध्ये एंट्री सुद्धा नव्हती शूद्रांना, दलितांना. म्हणजे भटवाडीतनं पत्र आलंय म्हणे, तुम्ही यांची केस लढणार आहे म्हणे. म्हणे तुला हेच तर नाही कळलं, माझा लढा हा ब्राह्मणांविरोधात नाही आहे, तो मानवतेचा लढा आहे, त्या कुप्रथांबद्दल लढा आहे. बरोबर. कोण होता तो वकील सांगा ना? ती केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढली. बरोबर. केस का बरं घेतली तुम्हाला हेच माहिती नाही ना? बरं, बाबासाहेबांबरोबर मनुस्मृती जाळत असताना ब्राह्मण उभे आहेत, म्हणजे तिथे चित्रे आहे, हे सगळे त्या समाजातले, त्या लोकांनी बाबासाहेबांना मदत केली आहेत ना. दोन्ही साईडनी बघा तुम्ही. मग हे वाद कोणाचा आहे? हा अनुयायांचा वाद आहे. कारण शाहरुख खान आमिर खान जेवढे भांडत नसेल, सलमान खान भांडत नसेल, फॅन तेवढे भांडतात. त्याच पद्धतीने या लोकांना आपल्या राजकारणातल्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहे, म्हणून हे गेल्यावर यांच्या राजकारण आपण कशा पोळ्या भाजू शकतो हे यांना बघायचं आहे. बरोबर. आगरकर आणि टिळकांना अटक झाली, ते दोघं बाहेर निघाले, तेव्हा फुलेंच्या अनुयायांनी बँड वाजवून त्यांचा सत्कार केला. तर हे लक्षात घ्या तुम्ही, हे सगळे लोक एकत्र बसून चहा प्यायचे, किंवा सगळ्या जणांना एक दुसऱ्याबद्दल प्रचंड आदर होता. बहुजनांचा नेता हा टिळक आहे, ही संकल्पना देणारे सुद्धा फुले आहे. बरोबर. त्यांनी सांगितलंय. तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल, हे लोक एक दुसऱ्यांचा अतिशय चांगला मान करायचे, पण महाराष्ट्राची चुकी सुद्धा ही झाली की महाराष्ट्राने ज्या काळामध्ये इतिहास लिहिला आणि लिहत गेले, एक तर मराठी भाषेत लिहिला आणि दुसरा जातीच्या आधारावर लिहिला, म्हणजे बहुजनवाद्यांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास किंवा ब्राह्मणांचा इतिहास. मराठा शब्द सुद्धा ट्विस्ट केला गेला. मराठा शब्द जर हा जातीवाचक शब्द असता तर टिळकांनी मराठा नावाचं पत्रकच नसतं काढलं, आणि ते पत्रक इंग्रजीत होतं कारण ते पूर्ण भारताला समजावं म्हणून. किंवा अत्रेंनी सुद्धा मराठा नावाचं पत्रक काढलं होतं. ते का काढलं? मराठा हा जातीवाचक शब्द नव्हता, इथं राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठा. बरोबर. तर तुम्हाला समजावं लागेल, आपण जातीत गुरफटून राहिलो, आपला इतिहास जातीत गुरफटून राहिला, म्हणून महाराष्ट्राच्या लोकांना तिथपर्यंत मान भेटला नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे फ्रीडम फायटर्स होते, होल म्हणजे जे पूर्ण इंडियाचे, भारताचे जे फ्रीडम फायटर्स होते, त्यांच्यामध्ये प्रत्येकाचा गोल फ्रीडम मिळवून देण्याचा होता, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन होतं. पण लोक जे आजचं जे राजकारण आणि आजचे जे अनुयायी, जसं आपण बोलतो की फॉलोअर्स आहेत त्या राजकारण्यांचे, त्यांना त्यांची बाजू म्हणजे एक अँगलनेच फक्त दाखवायचं की समाजापुढे, की एक परसेप्शन बनवायचं चालू आहे की गांधी वर्सेस सावरकर झालं, किंवा भरपूर सारे डिबेट्स आहेत, सुभाषचंद्र बोस वर्सेस गांधी झालं, भरपूर सारे डिबेट आहेत. तर म्हणजे असं आपण म्हणू शकतो की फक्त एक अँगलने आपण विचार केला तर ते चुकीचं आहे. आपल्याला दोन्ही बाजू लक्षात घ्यायला लागतील, आणि त्यांचा गोल काय होता किंवा त्यांचे इंटेन्शन्स काय होते ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये येऊ, की जसं आपण बोलतो की कल्चर, आपली संस्कृती, आणि याचा जो भाव आहे, आदर आहे, काही लोक विरोध पण करतात, तर ही संस्कृती जडणघडण जी देशाची एकदम संस्कृती बनते, ह्यामध्ये महाराष्ट्राचं काही योगदान आहे. जसं की म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत यात, म्हणजे राजे येऊन गेले, काही शासक येऊन गेले, काही संत येऊन गेले, ह्या सगळ्या गोष्टी एकदा महाराष्ट्राने भारताच्या कल्चरमध्ये आणि कल्चर घडवण्यात कसं काम केलं हे सांग. एक लक्षात घ्या, महाराष्ट्राची संत परंपरा रिव्हॉल्युशनरी आहे, खतरनाक. बरोबर. इथं तुकोबाराय म्हणताय, भले तरी देऊ गांडीची लंगोटी, तो शब्द थोडासा असेल सध्या, नाथाळाच्या माथी हनुकाठी. म्हणजे एक संत राजकारणातल्या गोष्टी करून राहिलेला आहे. रामदास स्वामींनी जो राम मांडला
तो कोदंडधारी राम आहे, साधा सुद्धा नाही आहे. 11 मारुतीचे मंदिरं त्यांनी स्थापन केलेले आहेत. बरोबर. व्यायामशाळा, अखाडे त्यांनी स्थापन केले आहेत. त्या माणसांनी भारत भ्रमण केलेलं आहे आणि भारत भ्रमण करून त्यांनी अखाडे स्थापित केलेले आहे. कोणाविरोधात? मुघलांविरोधात. संत हा समाज सोडलेला असतो, ही जी एक धारणा आहे. बरं, रामदास स्वामींबद्दल एक गोष्ट अजून अशी म्हटलं जातं की हे नाथपंथी होते का? कारण नाथपंथामध्ये ती तलवार विलवारची प्रथा आहे. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रातले संत जे आहेत ना, ते रिव्हॉल्युशनरी याच्यासाठी आहे. कारण तुकोबारायांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही देवाकडे संसारात राहून सुद्धा जाऊ शकता. इतर लोक तुम्हाला सांगायचे की बा तुम्हाला संसार सोडावा लागेल. जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात? नाही, गरजेचं नाहीये, विठ्ठल 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 करा. आपल्याकडले संत रिव्हॉल्युशनरी आहे आणि त्याच्यामुळे आपल्या धारकऱ्यांना वारकऱ्यांचा वारसा लाभला. बरोबर. आणि आपल्या वारकऱ्यांना धारकऱ्यांचा वारसा लाभला. त्याच्यामुळे हे एक दुसऱ्याला पूरक आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये त्या गोष्टी दिसून येतात आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हटलंय. बरोबर. ते सुद्धा योगी आहेत. तो जाणता राजा सुद्धा आहे. जाणता राजा. त्यांची जी स्टाईल आहे लिडरशिप, ती पॅरेंटल स्टाईल आहे. म्हणजे एखादी माय माऊली जशी असते ना, तसं त्यांनी लोकांवर प्रेम केलं आहे. बरोबर. तानाजींच्या मृत्यूनंतर ते स्वतः गेले रायबाचं लग्न लावून द्यायला. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा ते संतत्व दिसत आहे आणि आपल्या संतांमध्ये सुद्धा काही राजकारणाच्या गोष्टी दिसत आहे. आपण एक दुसऱ्याला पूरक आहोत. ही बाजू कृष्णाने सुद्धा मांडली, ती महाराष्ट्राने पुन्हा उचलून धरली. उत्तरेमध्ये ते लोक विसरून गेले, त्याच्यावरती आक्रमणं झाली इतक्या प्रमाणात. म्हणजे राजपुतांनी वगैरे त्यांचा हातभार दिलाय, पण काळांतराने पुन्हा विसरले. बरं, तुलसीदासांनी जेव्हा रामचरितमानस लिहिलं तेव्हा तुलसीदासांना बळकट करण्यात आलं. म्हणून तुम्ही रामचरितमानस लिहिलं, तुम्ही कृष्ण का नाही लिहिलं? बरं, तुम्ही संस्कृतात का नाही लिहिलं? त्यांनी अवधी भाषा वापरली आहे. त्याच्यामुळे त्यांनाही त्रास झाला त्या गोष्टींचा. पण त्यांना माहिती होतं की आपल्याला एक असं व्यक्तिमत्व मांडायचं आहे, कारण लोक कृष्णाला चुकीचं समजत आहे. आता ते लीला वगैरे ते घेऊन राहिलेलं आहे. म्हणून आपल्याला एखाद्या माणसाचं चांगलं चरित्र, मर्यादा असलेला माणूस मांडायचा. म्हणून त्यांनी रामचरितमानस म्हणजे तलाव ते मांडलं. बरोबर. आणि पण फक्त तेवढं मांडून चालेल का? नाही. महाराष्ट्रामध्ये आल्यावरती तुकोबारायांनी विठ्ठलाची बाजू मांडली, रामदास स्वामींनी रामाची बाजू मांडली. त्या रामाला एक कोदंडधारी केला. लीलामध्ये फसलेला जो कृष्ण होता, आपण फक्त त्यांची लीलाच घेतली, आपण त्याचं ते चक्रधारी नाही घेतलं. या दोघांना कंबाईन केलं गेलं, ती शिवाजी महाराजांमध्ये उतरवल्या गेली आणि महाराजांनी ते सक्रिय करून दाखवलं. बरोबर. राम आणि कृष्णाला. आणि तुम्ही विचार करा, खिलजी, मुघलशाह, मुघलिया, आदिलशाह, निजामशाह यांच्या एवढ्या काळखंडानंतर ज्यांनी भारताची संस्कृती रिवाईव्ह केली, भारताची म्हणतोय मी, बरोबर, आणि भारतीय पातळीवरती तुम्हाला सांस्कृतिक स्वतंत्रता मिळवून दिली, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्या नाण्यांवरती फारसी भाषेमध्ये लिहिल्या जायचं. महाराजांनी पहिल्यांदा आपला सिक्का हा देवनागरीमध्ये लिहिलेला आहे किंवा त्या मोडी लिपीमध्ये त्या काळात लिहिलेला आहे. सगळेजण फारसी भाषा वापरायचे. महाराजांनी राजकोष तयार केला, म्हणजे नाही, आपलं असायला पाहिजे. त्यातल्या त्यात गुलामी ही सुरूच होती. जे उत्तरेत सुद्धा ते लोक गुलाम वगैरे विकत घ्यायचे, म्हणजे हिंदू राजाही घ्यायचे. बरोबर. महाराजांनी ते बंद केलंय. स्लेव्ह ट्रेडिशन संपवलंय. बरोबर. आत्मनिर्भर भारत काय ते महाराजांनी सांगितलं. म्हणे आपण स्वतःचे नेहमी स्वतः बनवू, जहाज स्वतः बांधू, दारुगोळा स्वतःचा, म्हणून कारखाने उभारले. हा किती मोठा इम्पॅक्ट आहे भारताच्या याच्यावरती. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की महाराज राष्ट्रीय पातळीवर, कसे म्हणू शकता भाई तुम्ही? तंजावरपर्यंत पोहोचलेत मराठे. बरोबर. अटक ते कटक गेलेत मराठे. महाराजांच्या काळखंडात तरी ते झालं नसलं तरी तो विचार म्हणून राहिलेला आहे. आणि 1818 पर्यंत हे लोक लढले आहेत.
1689 मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इतका ताकदवर राजा कोणीच नाही आहे, तरी सुद्धा मराठे लढले आहेत. पायाच भक्कम होता तेवढा, पायाच भक्कम होता. महाराजांनी सांगितलं की एखादी सुंदर इमारत बनवायची तर जो दगड दिसत नाही तोच भक्कम असावा, कारण तो खालचा दगड आहे. तेच वरती दिसणारं सुंदर असेल पण तो दगड पक्का असावा. ते महाराजांनी सुरू केलं आहे. त्याच्यातनं छत्रसालनी प्रेरणा घेतली आहे, लचित बडगुंनी प्रेरणा घेतली आहे, भारताच्या वेगळ्या वेगळ्या लोकांनी प्रेरणा घेतली आहे. बरोबर. महाराज काय करत आहे याच्यावरती युरोपियन लोकांचा सुद्धा तिथे नजर आहे. बरं, त्यांची फाटून गेली, अरे भाई अफजल खान मारला, औरंगजेबाला कैद करणारा अफजल खान मारला 28 वर्षाच्या शिवानं. बरोबर. काय डेंजर. त्यांची नजर आहे पूर्ण. हे आग्र्यात नाही निसटले आहे, त्यांची नजर आहे. इराणच्या राजाला पत्र लिहिलंय औरंगजेबाने, म्हणे मी आलमगीर. म्हणे तू कुठला आलमगीर? तो शिवा बघ म्हणे, तो आग्र्यात आला, तू त्याला पकडू नाही शकला, तू आपल्या बापालाच कैद करू शकतो, तू काय आलमगीर होणार? बरोबर. महाराजांनी युरोपपर्यंत हादरवून ठेवलेलं आहे. इंग्रजांनी महाराजांबद्दल, अरे वासुदेव बळवंत फडकेंनी जेव्हा टीम बनवली तेव्हा तिथे जे इंग्रज लोक होते ते म्हणाले की बा छत्रपतींचे आणि शिवाजीच्या नावाचे दचके पुन्हा लागणं सुरू झालेले आहे. कारण त्यांना समजून गेलं होतं 1857 मध्ये हे लोक जे उठाव केला पेशव्यांनी तो महाराजांचं नाव घेऊनच केला. हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. बरोबर. झाशीची राणी म्हणते की मैं अपनी झाशी नहीं दूंगी आणि मला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा इथं स्थापित करायचं आहे. 1857 मध्ये महाराज पुन्हा आलेत. बरोबर. 1818 पर्यंत मराठ्यांनी नाकी नऊ केलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे हे शिवाजी महाराजांचे पठ्ठे आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, फुलेंनी सुद्धा महाराजांचं नाव घेऊन पुन्हा राजकारण आणि समाजकारण सुरू केलं. बरोबर. टिळकांनी समाजकारण राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुरू केलं. तिथं सावरकरांच्या घरी फोटो लागलेला होता, तेही सोडा. कृष्णाजी वर्मा जे तिथं इंडिया हाऊसमध्ये बसलेले होते त्यांनी 3 स्कॉलरशिप सुरू केलेल्या होत्या. एक स्कॉलरशिप होती महाराणा प्रताप स्कॉलरशिप, अकबर स्कॉलरशिप, छत्रपती शिवाजी महाराज स्कॉलरशिप. छत्रपती स्कॉलरशिप ही सावरकरांना लागली, त्याच्यावरती ते गेले. बरोबर. शिवाजी महाराजांवर कविता रचल्या गेली. म्हणजे महाराज बर सुभाषचंद्र बोस त्यांची प्रेरणा आहे. ज्या पद्धतीने ते निसटले आहेत. बरोबर. तुरी देऊन एक्झॅक्टली. त्यांनी नमूद केलंय की ते महाराजांबद्दल त्यांनाही माहिती आहे. बरं, तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा हे कपोल कल्पना गोष्टी आहेत किंवा जर्मनीतल्या लोकांना आपल्याबद्दल, अरे जर्मनीमध्ये छापखाना होता संस्कृतचा, ते अभ्यास करायचे. आज पण युनिव्हर्सिटीज आहेत भरपूर. आणि महाराष्ट्रातल्या काय पूर्ण भारताच्या गोष्टींचे ते लोक अभ्यास करायचे. तुम्हाला असं वाटतंय का नेपोलियननी भारताच्या लोकांबद्दल वाचलेलं नसेल? बरोबर. हमखास आहे ना. त्या काळात भारताचे लोक तसं गाजवत होते. भारतात सगळ्यांना भारतात यायचं होतं, सगळ्यांना भारताचं आकर्षण होतं. तुम्ही ही गोष्ट पूर्णतः आपल्या डोक्यात फिट्ट करा की भारतात काही नव्हतं, असं नव्हतं. जर भारतात नसतं हे लोक आलेच नसते. बरोबर. भारतात सगळ्या गोष्टी होत्या म्हणून या लोकांना भारतात यायचं होतं. प्रत्येक राष्ट्राला भारतात यायचं होतं. भारत शोधायला जर हा कोलंबस निघाला नसता तर अमेरिकेचा शोध सुद्धा चुकून लागलाय. यांना भारत शोधायचं होतं. बरोबर. किंवा आफ्रिकेचा तो केप ऑफ गुड होप जो आहे, केप ऑफ गुड होप, तो सुद्धा यांना तो पॉइंट भारत शोधतानाच सापडला. ते सुद्धा त्यांना वाटलं भारतच आहे. सगळे जग भारताच्याच मागे लागलेलं आहे. इंडोनेशिया म्हणजे काय आहे? इंडोनेशिया, आयलँड्स ऑफ इंडिया. पूर्ण जग भारतामागे पागल आहे. वेस्ट इंडिज, सगळे वेस्ट इंडिज काय आहे? इंडिज. त्यांना ते वाटलं साईडचा इंडिया, त्यांना वाटलं की ते भारत आहे. बरोबर. अख्खं जग भारतामागे लागले. रेड इंडियन्स काय आहे? त्यांना वाटलं ते इंडियन लोक इंडियन्स हे लाल कलरचे म्हणून. तुम्ही हे समजूच नका. आणि त्याच्यामध्ये जेव्हा यांना शिवाजी हे पात्र काय कळलं, छत्रपती शिवाजी महाराज काय आहे हे कळलं, तेव्हा त्यांना समजलं भाई हे बहुत डेंजर आदमी आहे. बरोबर. डॅनिश किंगकडनी पुस्तक लिहिलं आहे शिवाजी द रिबेल म्हणून. बरोबर. त्यांनी त्याच्यात महाराजांचा उल्लेख केलेला आहे. वेगळे इंग्रज काय म्हणताय. नाही, तुम्ही हे जे सांगता त्यावेळी एकदम म्हणजे असं अंगावरती काटा आल्यासारखं होते. कारण मी वाचलं होतं, म्हणजे मी जसा अभ्यास केला त्याच्यात 1857ची क्रांती होती. तर डाऊन प्ले केलं जातं की क्रांती डिवायडेड लोक होते, यांचा एक गोल नव्हता वगैरे. जसं तुम्ही ज्यावेळी हे रिलेशन सांगितलं की सगळ्या फ्रंटवरती ज्यांनी क्रांती केली त्या सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार होता, म्हणजे की एक माइंडसेट होता की ह्या विचारांसाठी आपण करतोय हे सगळं. तेव्हा आता क्लिअर झालं की अरे हां, म्हणजे असं आहे. आणि शिवाजी महाराजांचं जसं आपण घेतलं की ते मल्टीफ्रंटल वॉर, म्हणजे मल्टीफ्रंटल
काय बोलतो आपण ते बिझी होते, म्हणजे की बरं. सगळ्या हो, हो, बाजूने हो, हो. सगळ्यांना पछाडून ठेवलं होतं. Multidimensional बरोबर. पर्सनॅलिटी. हां, मल्टी डायमेन्शनल वॉरफेअर चालू होतं. हम्म. म्हणजे की नॉर्थमध्ये त्यांचं चालू होतं, ईस्टमध्ये चालू होतं, वेस्टमध्ये चालू होतं, साऊथला चालू होतं, इंग्रजांसोबत चालू होतं, पोर्तुगीजांसोबत हम्म. चालू होतं, सगळ्या बाजूने त्यांचं हम्म. इन्क्लुडेड होतं. आणि रिअल लाईफमध्ये आज जसा विचार केला की एवढे आपल्यावरती म्हणजे अडचणी किंवा एवढे प्रॉब्लेम्स आले हम्म. की माणूस इझिली गिव्ह अप करतो. आणि हम्म. एवढे सगळे चॅलेंजेस असून सुद्धा शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. आणि डावलून तो दाखवलं. विचार असं नाही की तेवढा अपुरता, पूर्ण स्वातंत्र्य भेटेसपर्यंत भारताला ते विचार आजही. चालू होते. आजही बरोबर. आजही त्यांच्या गोष्टी जर तुम्ही एखाद्या व्यक्तीने जर शिवचरित्राचा अभ्यास केलेला आणि पूर्ण आपला आत्मसात केलेला, तो व्यक्ती हारू शकत नाही. बरोबर. त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही सगळीकडनं चारही दिशेने तुम्हाला जर का लोकांनी पकडून ठेवले, त्या काळामध्ये महाराजांनी जे करून दाखवलं त्याचा विचार तुम्ही आजही केला तरी तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. इतिहासातलं एक पात्र पकडा जो तुम्हाला खूप आवडतो, बघा तो किती सक्षम आहे, मग महाराजांना त्याला कम्पेअर करून बघा, मग तुम्हाला कळेल हम्म. कि वाय वो तुम्हारे फूड चेन में छत्रपती शिवाजी महाराज सबसे ऊपर में बैठते. हम्म. का तुम्हाला समजेल की टिळकांनी, सुभाषचंद्र बोसांनी, सावरकरांनी सगळ्यांनीच महाराजांचं नाव घेतलेलं आहे, सगळ्यांनी ए टू झेड नाव घेतलेलं आहे. बरोबर. सगळ्या क्रांता महाराजांच्या नावावर काय होतं आणि का आजही 350 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये सरकार बनवायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याशिवाय सरकार बनवता येत नाही. बरोबर. इतिहासाच्या ह्या पॉडकास्टचा आपण एंड करताना काही प्रश्न असे राहतील की म्हणजे आता जसं तुम्ही बोलले एंडला की जरी आपण यांच्या चरित्राचा अभ्यास केला किंवा यांच्या सिच्युएशनचा अभ्यास केला तरी आपण खूप पुढे जाऊ शकतो. तर असे काही सोर्सेस जर असतील जे मराठी तरुणांनी वाचले पाहिजे किंवा अभ्यासले पाहिजे ते एकदा सांगा जरा. बघा, सोर्सेस मी नाही सांगणार, कारण तुम्हाला एक गंमत सांगतो, लोकांकडे चिकित्सक बुद्धी आहे का मला माहिती नाही ना. आम्हाला कळतं ते बाबा की हे सोर्सेस आम्ही वाचलेले आहे. कुठल्याही सोर्सेसमध्ये वाचत असताना आम्हाला कळतं की जसं तुम्ही 1857ची गोष्ट काढली किंवा तो राष्ट्रीय लेवलचा हे होता की नव्हता, सावरकरांनी त्याला नॅशनलिस्ट हिशोबाने लिहिलं. पण मला असं वाटतं झाशीच्या राणींनी जेव्हा हे नारा दिला की मैं मेरी झाशी नाही दूंगी, जर 1857चं युद्ध जर यदाकदाचित आपण जिंकलो असतो सगळे मिळून, तर बहुतेक राजेशाही पद्धती परत येण्याचे चान्सेस होत्या. ओके. ठीक आहे. पण तुम्ही असं म्हणाल का की बस सगळे राजे एकत्र लढले नाही, मला ते कधी कधी त्याच्यावरही डाऊट येतो. कारण एक गमत लक्षात घ्या, क्रांती आणि उठाव छोटे छोटे होत होते 1857च्या आधी. म्हणजे पायका रिबिलियन झाला किंवा गडकरींचा रिबिलियन झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये, छोटे छोटे उठाव सुरू आहे. पण सगळे उठाव एकाच वेळी झालेले नाहीये. कुठंतरी काहीतरी कनेक्शन असेलच, त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित पद्धतीने उठाव झालेला आहे 1857चा. इतका मोठा उठाव बरोबर MP मध्ये झालाय, UP मध्ये झालाय, दिल्लीतही झालाय, मेरठमध्ये झालाय. सगळे उठून राहिले, सगळे मारायला तयार आहेत. संन्यासी रिव्होल्ट तो थोडा पहिलेच आहे, पण बंगालमधनं एक उठाव उठलाय, बिहारमध्ये उठलाय, सगळे मारायला तयार आहे. मग तो बिहारचा कुंवर सिंग असो, ग्वालियरची झाशीची राणी असो. बरोबर है ना. आणि त्याचा इम्पॅक्ट पण दिसून येतोय. तो जसा 1857 गेला तेव्हा त्यांना पूर्ण भारतामध्ये क्राऊन लागू करावं लागला. एक्झॅक्टली तेच बोलणार होतो. क्राऊन लागू करावं लागलं की तिकडून हे आदेश आला की तुम्ही कंपनीचं बंद करा, बस झाला, आता बस झालं, आता आम्ही घेतो, बंद करो भाई, बंद करो. अभी अलविश भाई के आगे लोगों ने बात करना शुरू कर दिया, असं झालं ते बंद करावंच लागेल. हा एक्झॅक्टली. तर आशिष सर, आपण या पॉडकास्टमध्ये भरपूर साऱ्या डोमेन्सला टच करून आलेलो आहे आणि मला तरी असं वाटतं की जे मराठीमध्ये एवढं नॉलेज नव्हतं आजपर्यंत जे तुम्ही आज मांडलेलं आहे आणि लोकांना नॉलेज होतं, कोणी पोहोचवणारा नव्हता मांडलेलं नाही. हां, म्हणजे आता हे जे आपण बोललोय हे सगळं मराठी लोकांसमोर जाईल आणि त्यातून त्याची जसं तुम्ही बोलता की चिकित्सक बुद्धी जे विचार करण्याची आशा करू. हे एक जनरेट आशा करू जाईलच असं म्हणू शकत नाही, कारण माझ्यापेक्षाही तोपचंद लोक झालेले आहेत महाराष्ट्रात, तरी सुद्धा काही बदल झालेला नाहीये. पण वी विल होप की हे असं होईल. नाही, पण आपण प्रयत्न तर करू शकतो नक्कीच. एक्झाम्पल सेट करणं. बरोबर. तर मग ह्या पॉडकास्टमधून खूप साऱ्या तरुणांना आणि खूप साऱ्या मराठी लोकांना खूप हेल्प होईल अशी मी आशा करतो. आणि थँक्यू, तुमचं खूप म्हणजे काय बोलू आता की तुम्ही इथं आले आणि तुमचे जे मत मांडले त्यामुळे खूप खूप थँक्यू. माझ्याकडनं तुम्हाला थँक्यू की तुम्ही आम्हाला बोलवलं, तेवढं पात्र समजलं की तुम्ही बोलवू शकता, म्हणजे मी येऊ शकतो. त्याकरता थँक्यू. चालेल, थँक्यू. हाय, मी प्रसाद. ही पॉडकास्ट जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला यामधून काहीतरी व्हॅल्युएबल भेटलं असेल तर ते कमेंटमध्ये सांगा आणि या पॉडकास्टला तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. बाय.